अजून पासवर्ड ओके. अजून टेबलचा नंतर मॅनेजरचा डेटा अनालाइज करायचा. ओके. किती गेल त्यापैकी? तू पण PDF टाकेल होते ना ग्रुपवर. हा मग पॅटर्नचं केलंय का? मी केलंय. तू केलाय का पॅटर्नचा? लय विचारतोय मी. हा. का बरं? एन्जॉय केलाय का मग? ठीक आहे, मग आज करा फक्त. ठीक आहे. काय आहे आपलं? PDF होती ना पण ग्रुपवर पडेल. काय कोणी पोस्टमन द्यायला आलं होतं का? ग्रुपवर टाकले होते ना व्हॉट्सअपच्या. बघितलं तू नाही ग्रुपला? ती म्हणती ग्रुपवर नाही टाकेल PDF. निकिता असेच काम करीत राहा. बरं झालं. आजचे टॉपिक पाहू आपण. टपल्स. काय टपल्स? हे टपल ऑपरेशन मेथड्स, सेट ऑपरेशन्स, डिक्शनरी, फंक्शन्स, पॅरामीटर्स, आर्ग्युमेंट्स, काय रिटर्न स्टेटमेंट, स्कोप व्हेरिएबल्स, लॅम्बडा फंक्शन, रिकर्शन, रिअल वर्ल्ड प्रोग्राम्स. ठीक आहे, असे भरपूर सारे टॉपिक्स. आपण एक काम करू, आपण सेट पासून स्टार्ट करू. ठीक आहे. सेटचं मिनिंग काय आहे नॉर्मल टर्म्स मध्ये तुम्हाला जे माहिती असेल ते. हम्म. बोल. काय लॅपटॉप चार्जिंग नाही का? रूमला तो झोपतो, लॅपटॉपच झोपेल का? बरं जाऊ सर. सेट काय असतं? कलेक्शन. पण कसे? म्हणजे मला एक सिंपल प्रश्न आहे, सेट आणि लिस्ट मध्ये काय फरक आहे मग? जर दोन्ही कलेक्शन ऑफ नंबर आहे काहीतरी थिंग्स असेल तर फरक काय मग सेट आणि लिस्ट मध्ये? सिंटॅक्सचा फरक झाला, पण स्टोअर का बरं त्याच्यात करतो? ऑर्डरचा. हा, एक तो एक फरक आहे, पण अजून काय सगळ्यात मेन बघा काय? हा, सेटमध्ये डुप्लिकेट नाही येऊ शकत. ते मेन डिफरन्स आहे. काय लिस्टमध्ये डुप्लिकेट व्हॅल्यू घेऊ शकतो आपण. आता समजा मी लिस्ट घेतली एखादी. आता बघ लिस्ट कशी करू शकतो मी? इनिशिएट एक तर सिंपल स्क्वेअर ब्रॅकेट देऊ शकतो, किंवा डायरेक्ट असं लिस्ट पण लिहू शकतो मी. दिसतंय का? झूम करतो मी तुमच्यासाठी. काय केलं मी? लिस्ट असं लिहिलं तरी चालेल, किंवा एखादी एम्प्टी लिस्ट जरी घेतली असे डायरेक्ट तरी चालेल. काही प्रॉब्लेम आहे का? नाही. हे काय आलं? लिस्टचा सिंटॅक्स झाला. आणि सेटचा सिंटॅक्स काय असतो? समजा मी असं लिहिलं माय सेट. कोणता ब्रॅकेट आहे? कर्ली ब्रॅकेट आहे. आणि जर डिक्शनरी लिहायची असेल ना तरी पण काय आहे? कर्ली ब्रॅकेट आहे. पण डिक्शनरी आणि सेटमध्ये काय डिफरन्स आहे? कसं स्टोअर करतो? की व्हॅल्यू पेअर असतो, आणि सेटमध्ये काय असतं? सिंगल एलिमेंट. ठीक, सिंगल एलिमेंट असतं, की व्हॅल्यू पेअर नसते. ठीक आहे. आणि डिक्शनरीमध्ये काय असतं? की व्हॅल्यू पेअर मध्ये व्हॅल्यू असतात. आता माय सेट, मी तर सेट का बरं नाव नाही दिलं त्याला असं? माय सेट किंवा अंडरस्कोर सेट का बरं दिलं? सेट दिला असतं तर काय झालं असतं? काय वाटतं? सेट कोणता कीवर्ड आहे बघा बरं, काय रिझर्व कीवर्ड आहे. ठीक आहे. जर तुम्ही असा म्हणजे तो वर्ड दुसरीकडे यूज केला तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे. म्हणून जे कीवर्ड असते ना ते आपण ॲज इट इज यूज नाही करीत.
म्हणून मी काय दिले माय अंडरस्कोर सेट. ठीक आहे, हा काय कीवर्ड नाही आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम नाही. आणि मी असं लिहू शकतो सेट. ठीक आहे, काय माय सेट इक्वल्स टू काय सेट असं कन्स्ट्रक्ट म्हणजे क्लास नेम काय म्हणता येईल याला, मेथड म्हणता येईल का त्याचं. ठीक आहे, क्लास आहे सॉरी, काय क्लास आहे सेट नावाचे. कन्स्ट्रक्टरचा यूज करून मी लिहू शकतो किंवा सिम्पल डायरेक्ट तुम्ही असं लिहिलं तरी चालेल, कर्ली ब्रॅकेट्स. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि जो मेन फरक यांनी सांगितला की डिफरन्स कसला आहे लिस्ट आणि सेटमध्ये, की सेट डुप्लिकेट एलिमेंट्स अलाव करत नाही आणि लिस्ट अलाव करते. ठीक आहे, आपण ट्राय करून बघू मग. आता बघा, नम्स एम्प्टी घेतला आणि मी माय सेट घेतला आणि आपण काय करू ऍड करू. आता नम्स डॉट अपेंड बरोबर 1, परत अपेंड होतं बरोबर, असं चेनिंग होती का नाही होत. आणि नम्स डॉट अपेंड 1, आणि जर मी नम्सला प्रिंट केलं काय आलं 1 आणि 1 आलं. ठीक आहे, अजून एकदा अपेंड केला असतं लेट से 2 ला पण, तर काय आलं असतं 1 1 2. सेम कशाच्या बाबतीत करू आपण, सेटच्या बाबतीत करू. काय करू, सेट घेतलेला आहे ना माय सेट, हा माय सेट डॉट कोणते मेथड बघा बरं याच्यात, ऍड आहे का, अपडेट, पॉप, अजून कोणती मेथड आहे, आयटम्स कीज. ओके, असं नाही, असं ट्राय करून बघू आपण हे. कारण काय होतं मी तुम्हाला म्हटलं बघा, कर्ली ब्रॅकेट्स आहे ते डिक्शनरीला पण यूज होतं आणि सेटला पण यूज होतं. ठीक आहे, त्याच्यामुळे ते काय येते डिक्शनरीवाला मेथड दिसते. आता बघू बरं काय आता आले का बरोबर ऍड मेथड, ऍड आहे 1 केलं, माय सेट डॉट ऍड 1, आणि परत काय केलं मी माय सेट डॉट ऍड 2, आणि मी जर सेटला प्रिंट केला तर काय येईल आउटपुट, एरर. बरं ठीक आहे, काय आलं, दिसत नसेल तर बघा काय आलंय 1 2 आलेलं आहे, एरर आलेलं आहे का नाही. भले तुम्ही म्हणजे एखादा नंबर 2 वेळा इन्सर्ट करताय, तो काय करतो पहिलाच काउंट करतो. तो नंबर जर परत इन्सर्ट व्हायला गेला तर तो काय करतो त्याला एंट्री देत नाही. सिम्पल, तो काय म्हणतो माझ्या म्हणजे जो सेट आहे त्याच्यात तो नंबर एक्झिस्ट करतोय म्हणून त्याची डबल एंट्री नाही करणार, बस इतकंच आहे. आणि तुम्हाला काय वाटतं सिक्वेन्स प्रिझर्व होत असेल का सेटमध्ये, ज्या सिक्वेन्सने मी नंबर इन्सर्ट करतो समजा 1 2 3 4 टाकला, तर तुम्हाला वाटतं का 1 2 3 4च प्रिंट होईल सेटमध्ये जेव्हा प्रिंट करेल. ट्राय करून पाहिजे का आपण, आपण काय करू 1 to 50 नंबर ऍड करून बघू. 1 to 50 नंबर ना, आणि माय सेट डॉट अपेंड करू ऍड करू आपण नंबर आणि सेटला प्रिंट करून बघू. काय आलंय 1 2 3 4 5 6. ठीक आहे, याच्यात तर सिक्वेन्स त्यांनी प्रिझर्व करेल, पण मोस्टली काय राहतं माहिती का सेट सिक्वेन्स प्रिझर्व नाही करेल. तर सेट प्रिझर्व द इन्सर्शन ऑर्डर इन पायथन. No, the built-in set in Python does not preserve insertion order. While dictionaries are guaranteed to maintain insertion order, sets remain unordered collections. म्हणजे काय बघा आता, गॅरंटी आहे का ज्या ऑर्डरने मी इन्सर्ट केलं होतं त्याच ऑर्डरने ते दिसल तुम्हाला आउटपुटमध्ये, नाहीये. इथं भले दिसतंय तुम्हाला, ठीक आहे, पण कदाचित अजून नंबर जास्त ऍड केले तर सिक्वेन्स थोडी चेंज होऊ शकते. ठीक आहे, जर तुम्हाला कोणी विचारलं की सेट ऑर्डर मेंटेन करता का बाय डिफॉल्ट, तर काय म्हणशाल नाही करत. ठीक आहे, तुम्ही जर पहिले 1 इन्सर्ट केला नंतर 2 इन्सर्ट केला, प्रत्येक वेळेस गॅरंटी का तो 1 2च प्रिंट होईल, 2 1 पण प्रिंट होऊ शकतो. ठीक आहे, असं आहे, कारण त्याच्यात हॅशिंग यूज होते. ठीक आहे, ते आतमध्ये इंटरनली हॅश करतं ते
ते इंडेक्सिंग करत असेल त्या प्रकारे आणि मग त्या हिशोबाने स्टोअर करतात. कारण तुम्हाला काय पाहिजे, युनिकनेस पाहिजे त्यासाठी. मग सिंपल तुम्हाला लक्षात आलं, सेटमधून आपण सेटमध्ये फक्त आपण काय म्हणते युनिक एलिमेंट स्टोअर करू शकतो, डुप्लिकेट्स अलाउड नाही आहे. ठीक आहे. आता बघा, ऍड करायचं लॉजिक बघितलं ना. पण मला सांगा आता, एखाद्या सेटमध्ये जर एखादा एलिमेंट एक्झिस्ट करतोय का नाही, काय रे निखिल, काय आलं? हा, सेटमध्ये एखादा एलिमेंट एक्झिस्ट करतोय का नाही ते चेक करायचं तर कसं करणार? तर बघा कसं लिहिल मी, माय सेट, अजून आहे का याच्यात मेथड, ऍड, क्लिअर, कॉपी, डिस्कार्ड, इच सबसेट, युनियन, नाहीये. बरोबर, आपण काय लिहू बघा आता, टू इन माय सेट, पाहू बरं. हम्म. एखादा एलिमेंट सेटमध्ये एक्झिस्ट करतोय का नाही ते कसं चेक केलं मी, काय विचारलंय मी, टू, कोणता एलिमेंट चेक करायला मी, टू कशात चेक करतोय, कशाच्या मदतीने, इनच्या मदतीने. इन काय, हा कीवर्ड एवढं लक्षात ठेवा, म्हणजे काय, दोन हा नंबर सेटमध्ये एक्झिस्ट करतोय का, जर एक्झिस्ट करीत असेल तर काय रिटर्न करेल तो, ट्रू, आणि नसेल एक्झिस्ट करीत तर बघा आता 12 टाकतो मला सिंपल, काय आलं, फॉल्स आलं. पण यालाच मी जर उलट केलं समजा, काय म्हणजे कसं माहिती काय, टू इन माय सेट, बरोबर ना, म्हणजे काय, याचा अर्थ काय, दोन सेटमध्ये आहे का चेक कर. ठीक आहे. मी जर म्हटलं नॉट इन माय सेट, म्हणजे दोन सेटमध्ये नाहीये का, ठीक आहे, दोन सेटमध्ये नाहीये का, तर काय फॉल्स. आणि जर मी 12 म्हटलं इथं, तर काय म्हणतो, ट्रू, कारण का 12 नंबरचा एलिमेंट सेटमध्ये नाहीये, बरोबर, नॉट इन माय सेट आलं, म्हणून काय आलं, ट्रू आलं. मी जर 24 टाकलं तर काय येईल परत, आणि जर मी आता ऍड काय केलंय बघ, 1 1 आणि नंतर काय 24, आणि इथं काय चेक कराल मी, 24 नॉट इन माय सेट, मग काय येईल, थांब एक second. हा, एरर ते ना काम हे होत असतं ना, ते रन करीत असेल तसं, फॉल्स आलं, कारण का सेटमध्ये आहे, बरोबर. मग सेटमध्ये एखादा एलिमेंट आहे का नाही आपण कसं चेक करतो, इन मेथडने, ठीक आहे. आणि नाहीये हे कसं चेक करेल आपण, नॉट इन, बस सिंपल निगेशन लावायचं. आलं लक्षात. आता हा 24 सेटमध्ये आहे, बरोबर, मला तो 24 काय करायचं आहे, रिमूव्ह करायचा आहे. मग कोणती मेथड आहे बघा, माय सेट डॉट, कोणती मेथड दिसते 2 नंबरला, रिमूव्ह, रिमूव्ह काय 24, आणि जर मी तर प्रिंट केलं माय सेट, आता काय राहिलं फक्त 1 राहिलं. म्हणजे कोणतं ऑपरेशन बघितलं आपण, ऍड वाला बघितलं, रिमूव्ह वाला बघितलं, अपेंड म्हणजेच ऍड आहे. ठीक आहे. ते अपेंड आलं कसं, ते लिस्टमध्ये, ठीक आहे. फरक लक्षात, ऍड आणि अपेंड दोन्ही जरी सेम सेम असले पण थोडं वेगळं येते. ठीक आहे. मेथड कन्फ्युजन नका होऊन, नाही तर सेट काय करशाल, माय सेट डॉट अपेंड करशाल आणि लिस्टला काय करशाल, ऍड करशाल. ठीक आहे. त्याच्यावर तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करशाल किंवा थोडं बघ प्रॅक्टिस करशाल तर लक्षात येऊन जाईल तुम्हाला. ऍड, रिमूव्ह, इन वाली, नॉट इन वाली मेथड बघितली, अजून कोणती बघू, माय सेट डॉट क्लिअर, याने काय होऊन जाईल, सेट रिकामा होऊन जाईल तो. आणि बघा आता मी जर इथं केला प्रिंट माय सेट, काय राहिलं का आता, नाही, तो एमटी सेट दाखवतोय. आणि एमटी सेटच्या नावाखाली काय आलं इथं बघा, दिसतंय का, सेटचा कन्स्ट्रक्टर दाखवलं, म्हणजे काय याच्यात व्हॅल्यूच नाही काही, जो मी स्टार्टिंगला लिहिलं बघा. आलं लक्षात. अजून कोणत्या मेथड बघू आपण, माय सेट डॉट डिफरन्स, इंटरसेक्शन, डिसजॉइंट, पॉप, युनियन, हा ओके, युनियन वाला बघू आपण, हे यूज करतो आपण.
आता मी काय करतो बघा, एक nums1 नावाचा ॲरे घेतो, सॉरी nums1 सेट घेतो, ठीक आहे, किंवा set1 घेतो मी, set1, ठीक आहे. आणि लिहिणार कसं पाहू बरं आपण, 1 2 3 4 5, आणि set2 घेतो आपण 3 4 5 6 7. आलं. आणि आता कोणती मेथड येते पाहू बरं आपल्याच्या, हां सेटवाले येते. आता set1 डॉट युनियन करू आपण कशावर, set2. तर काय आहे सांगा बरं, युनियन करतो म्हणजे काय करतो आपण, युनियन झालं, रियुनियन तुमच्या क्लासच्या टर्म्समध्ये आपलं सगळे काय स्टुडंट सगळे वेगवेगळे इकडे आहे. नंतर काय आलं, सगळे भेटले म्हणजे काय एकत्र आले, म्हणजे काय आलं set1 आणि set2 काय आले एकत्रित. पण सेटची प्रॉपर्टी काय, डुप्लिकेट अलाउ करतं का ते, नाही. म्हणजे काय 1 2 3 4 5 आणि 6 7 येऊन जाईल. हो बरं, आपण प्रिंट करून set1 मध्ये व्हॅल्यू जाते का बघू बरं, का हे नवीन काहीतरी रिटर्न करतं ते बघू. काय सिंटॅक्स चुकलं का माझं, set1 डॉट युनियन, चेक करू बरं, सिंटॅक्स. चलिए प्रिंट तक, थांब ना एक मिनटं. बरोबर आहे यार, set1 set2, set1 इज नॉट डिफाईन्ड. अरे ऍक्च्युअल प्रोग्रामचा इश्यू येतो. काय आलं 1 2 3 4 5 म्हणजे काय, हे जे आहे ना युनियनवाला, हे नवीन रिझल्ट रिटर्न करतं. जो एक्झिस्टिंग सेट आहे त्याला मॉडिफाय करतंय का. मी काय केलंय, set1 डॉट युनियन set2, म्हणजे काय, याचं जे पण ऑपरेशन होईल, ठीक आहे, जे कंबाईंड रिझल्ट रिझल्ट येईल, ती एक नवीन व्हॅल्यू राहील. या set1ला तो काहीच चेंज नाही करणार. मग आता बघा मी काय करतो, एक रिझल्ट मध्ये स्टोअर करतो आणि त्या रिझल्टला प्रिंट करतो. आणि आता बघा तुम्ही काय आलं, 1 2 3 4 5 6 7 आलं. म्हणजे काय, युनियन ऑपरेशन काय करतं, एक्झिस्टिंग सेटला मॉडिफाय करतं का नवीन रिझल्ट पाठवतं आपल्याला. कुठं मॉडिफाय करेल एक्झिस्टिंग सेटला, बघ ना मी कशात स्टोअर करेल. आणि त्या बघ पहिले रिझल्ट प्रिंट करेल आणि खाली काय प्रिंट करेल, set1. आणि set1 बघ इथं दिसतंय तुला, आणि हा रिझल्ट आहे. मग set1 चेंज झालंय का, नाही. मग एक्झिस्टिंग याला मॉडिफाय करतंय का ते युनियन ऑपरेशन. आणि हेच जर मी इंटरसेक्शन केलं तर काय होईल, इंटरसेक्शन म्हणजे काय असतं, सेम व्हॅल्यू का कॉमन व्हॅल्यू, कॉमन व्हॅल्यू. काय आलं 3 4 5, जी कॉमन व्हॅल्यू आहे ती काय आली याच्यात आली बघा. सॉरी, कॉमन व्हॅल्यू काय केली, रिटर्न केली त्यांनी. ओरिजिनल सेटला काय धक्का लागेल का, नाही. मग सेटच्या कोणत्या मेथड बघितल्या, ऍड, ठीक आहे, इन नॉट इन वाली ती एक, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर कोणती आहे, रिमूव्ह. आणि आत्ता कोणत्या दोन बघितलं जस्ट, इंटरसेक्शन आणि युनियन. युनियन आणि इंटरसेक्शन मध्ये काय फरक आहे, ओके. आणि कॉमन पकडता, बरोबर. आणि सेट जेव्हा प्रिंट करू तो इन्सर्शन ऑर्डर मेंटेन करायची गॅरंटी आहे का वैष्णवी, सेटमध्ये इन्सर्शन ऑर्डर मेंटेन राहील याची गॅरंटी आहे का. तू काय करते लॅपटॉपवर, लक्ष आहे का तुझं, नक्की समजतंय. अजून कोणत्या मेथड सेटचा बघू आपण, डिस्कार्ड, रिमूव्ह सेफली, रिमूव्ह आयटम.
आता बघा सेटच्या मेथड बघा इथं ऍड, रिमूव्ह, डिस्कार्ड, पॉप, क्लिअर. पॉपवाली काय, रिमूव्ह रॅन्डम आयटम. ठीक आहे, म्हणजे काय, रॅन्डमली कोणता रिमूव्ह होईल. ठीक आहे, गॅरंटी आहे का तुम्हाला वन रिमूव्ह होईल, टू रिमूव्ह होईल, नाही. आणि इथं बघा रिमूव्ह आणि डिस्कार्ड, इथं काय लिहिले, रिमूव्ह आयटम, आणि इथं काय लिहिले, रिमूव्ह सेफली. ट्राय करून बघायचं याचं मिनिंग काय होतं. मी एक नवीन सेट बनवतो. 1 2 3 4. ठीक आहे, आणि आता काय करतो, नम सेट डॉट रिमूव्ह 4 ला रिमूव्ह करतो. काय रे निखिल, काय झालं, मान दुखते का तुझी? हा का? मग घरी जाय ना मग. थोडं लक्षात आहे ना इकडे तुम्ही. आणि प्रिंट काय करतो मी, नम्स सेट. आता काय आलं, 4 रिमूव्ह झालेला आहे. पण समजा मी असं ट्राय करतोय की जो इलेमेंट नाही ना सेटमध्ये तो रिमूव्ह करून बघा आपण. 10 गेला. हा, काय रिमूव्ह 10. आता काय वाटतं, प्रोग्राम चालेल का एरर येईल? काय वाटतं, काय आलं, रिमूव्ह 10. पण हेच जर तुम्ही डिस्कार्ड केलं असतं समजा, नम्स डॉट सेट डिस्कार्ड आणि 10. ठीक, आणि याला काय करतो मी, कमेंट करतो. काय इश्यू आला का? रिमूव्ह नाही झाला. ठीक आहे, कारण 10 एक्झिस्टच नाही करीत आहे, म्हणून तो रिमूव्ह होईल का? नाही. प्रोग्राम काय आला, प्रॉपर चालला. ठीक आहे, मग फरक काय सांगतो मी, जेव्हा तुम्ही रिमूव्ह करता ना, तो रिमूव्ह करताना पहिले तुम्हाला चेक करावं लागेल की तो एलिमेंट त्या सेटमध्ये एक्झिस्ट करतोय का नाही. ठीक आहे, नसेल एक्झिस्ट करीत तर काय होतं, एरर देतो. आणि ते एररचं नाव काय, ट्राय करून, काय की एरर. ठीक आहे, काय की एरर, बरोबर. लक्षात ठेवा, डॉट रिमूव्ह करशाल तर तुम्हाला चान्स काय आहे की एरर नावाच की एरर तुम्हाला की एरर दिसेल कदाचित. ठीक आहे, जर तो एलिमेंट एक्झिस्ट नसेल करत आणि तुम्ही तो रिमूव्ह करत असाल. पण जर तुम्ही डायरेक्ट डिस्कार्ड केला तर काय होईल, डिस्कार्ड काय करत असाल पहिले, इंटरनली ते पण तेच चेक करत असेल, जो एलिमेंट आहे का नाही तो एक्झिस्ट करतोय का नाही ते चेक करत असेल. आणि एक्झिस्ट जर करीत असेल तर काय करत असेल, सिम्पल रिमूव्ह करत असेल. ठीक आहे, म्हणून इथं काय लिहिलं बघा, रिमूव्ह आयटम, आणि इथं काय लिहिलं, रिमूव्ह सेफली. म्हणजे काय, काही प्रॉब्लेम नाही जाणार, असलं तर ठीक आहे, नसलं तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, दोन्ही केसमध्ये चालून जातं. हे बघा, युनियन मेथड घेतली, इंटरसेक्शन घेतले. ठीक आहे, अजून एक आहे बघा, डिफरन्स नावाचे. ठीक आहे, ए डॉट डिफरन्स बी, व्हॅल्यूज प्रेझेंट इन फर्स्ट सेट ओनली. म्हणजे काय बघा आता, आता काय करतो मी, नम सेट टू घेतो, आणि इथं काय घेऊ आपण, 3 4 5 6. आणि मी जेव्हा आता इथं रिझल्ट मध्ये स्टोअर करते काहीतरी, रिझल्ट मध्ये काय करतो, नम सेट वन डॉट डिफरन्स. कशात ना डिफरन्स करायचा आहे मला, सेट टू मधून. आणि जर मी याला प्रिंट केलं, म्हणजे काय येईल, कशातला व्हॅल्यू येईल आता, नाही, दोन्ही नाही आले. डिफरन्स आहे रे, बघ ना काय रिझल्ट आलेला आहे. हे बघ काय, 1 2. डिफरन्स म्हणजे काय, नेमकी कशाचा फरक आहे. इंटरसेक्शन काय करतं, कॉमन एलिमेंट घेतं ना, बरोबर. मग इथं काय होतं, डिफरन्स म्हणजे काय, हे बघा, 3 4 काय आहे? याच्यात पण आहे आणि याच्यात पण आहे, बरोबर, दोघांमध्ये कॉमन आहे. मग या सेटमध्ये आता कसला फरक राहिला, 1 2चा फक्त. बाकी ते कॉमन आहे, मग डिफरन्स मध्ये काय आलं, 1 2 आलं. आणि कशातले उचलले त्यांनी, सेट वन मधले उचलले. कारण का, आपण सेट वन सेट टू पेक्षा कसा वेगळा आहे ते बघू राहिलो. ठीक आहे, हे जर मी नम्स टू केला असतं इथं, आणि इथं 1 केला असतं तर 5 6, काय आलं, 5 6 आलं. समजलं डिफरन्स काय करतं मग, जो पहिला आर्ग्युमेंट देईल तुम्ही, ठीक आहे, जे पहिलं काहीतरी असेल जो सेट. ठीक आहे, काय परत परत काय नाही लक्षात आलं मॅडम.
डिफरन्स कसा घेतोय ना, सिम्पल आहे ना. एक सर साधा प्रश्न आहे, तुझं एक्सप्लेन करून घ्या ना यार बरं. एवढं तुला एक्सप्लेन येतं, तू तू सांग मला काय सांगतोय मग. मी पुढला टॉपिक कंटिन्यू करतो. मी 10 - 5 लिहिलं म्हणजे कशातनं कोण सबस्ट्रॅक्ट होऊ राहिलं. 10 मधून 5 होतंय म्हणजे काय, याच्यात याच्यात ना 10 मधून 5 करतोय. आणि जर मी असं केलं असतं आता, 5 मधून 10 जाऊ राहिलं बरोबर ना. ठीक आहे. मग सेटमध्ये बघ काय पहिल्या नंबरला काय काय लिहिले, कोणता सेट लिहिले. इथं बघ, इथं हायलाईट करेल कोणता सेट लिहिले मी. सेट 1 आहे. ठीक आहे. आणि हा काय, सेट 2 आहे. बरोबर. म्हणजे काय, सेट 1 मधून सेट 2 मायनस करायचा एक प्रकारे. येतो एक लक्षात. मग हा सेट 1 मध्ये बघ 1 2 आहे बरोबर, 3 4 आहे. आणि इथं पण काय 3 4 5 6. हा मग आता जर एक तू थोडस डोकं लावलं काय, 1 2 वेगळा आहे, पण 3 4 काय कॉमन आहे. मग जो कॉमन पार्ट असेल तो निघून जाईल फक्त सेट 1 मधून. सिम्पल आहे. पहिले काय लिहिले सेट 1 लिहिले आणि नंतर काय लिहिले सेट 2 लिहिले. म्हणजे काय, एकदम सिम्पल लक्षात ठेवायचं असेल तर काय, सेट 1 मधून कॉमन पार्ट निघून जाईल बस. जो सेट 2 मध्ये असेल तो, जरी तर 5 ऐवजी 9 असता तर काय राहिलं असतं सांग. थांब रे, थांबतील. हा 1 2 4 काय आलं, 1 2 4 बरोबर. आणि आता समजा असं असतं तर आता काय राहिलं असतं 4. आणि आता काय राहिलं असतं एमटी सेट. काय आलं, एमटी सेट आला. कारण डिफरन्स मध्ये काही राहिलंच नाही ना आता. जे कॉमन कॉमन होतं तो पूर्ण सेटच होता. ठीक आहे. जर एखादा उरला असता समजा 100, तर आता काय आउटपुट आलं असतं 100. डिफरन्स लक्षात आलं कसं कॅल्क्युलेट करताय. हा होता डिफरन्स. आता दुसरा टॉपिक काय आपला, डिक्शनरीज. डिक्शनरी काय, डिक्शनरी स्टोर्स डेटा इन की व्हॅल्यू पेयर्स. की पण राहील आणि व्हॅल्यू पण राहील. ठीक आहे. माझं नेम राहुल. ठीक आहे. एज 22. सिटी काय पुणे. ठीक आहे. याचा यूज केस सांगता का एखादा, डिक्शनरीचा यूज केस कसा करू शकतो आपण. शब्दात काय आहे? शब्द काय आहे तो, डिक्शनरी ना. सिम्पल डिक्शनरी. तुम्ही डिक्शनरी पाहिलं असेल तर काय वर्ड असतं त्याच्या पुढे काय असतं, मिनिंग असतं. मग हा एक एक्झाम्पल झाला. त्याच्यानंतर अजून एखादं एक्झाम्पल दिलं तर तुम्हाला समजा स्टुडंट आहे एखादा, स्टुडंटचं पण डिफाईन करू शकतो ना. काय, नेम. ठीक आहे. जे असेल ते, मी एज पण लिहू शकतो त्याचं. ठीक आहे. त्याच्यानंतर ईमेल टाकू शकतो समजा. आहे का डिक्शनरीचे यूज केस इथं, येतंय लक्षात. काय मी केलं, स्टुडंटच्या डिटेल्स आहे त्या स्टोअर केलं. अजून मला वाटलं स्टुडंटच्या डिटेल्सने लेट्स एखादा सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट म्हटलं मी मॅथ्स काहीतरी. ठीक आहे. मॅथ्स म्हटलं आणि असं लिहिलं मी समजा की काय, मॅथ्स. आणि असं लिहिलं मी टोटल युनिट्स. असं लिहिलं समजा मी, किती लिहिलं 6 लिहिलं समजा. नंतर टोटल चॅप्टर्स लिहिलं मी 10. ठीक आहे. मॅक्स मॅक्स स्कोर. असं लिहू शकतो का नाही. तुम्हाला जिथं वाटेल तिथे यूज करू शकता तुम्ही डिक्शनरीचा. ठीक. मग आता बघू आपण हे. आपण काय करू माहिती आहे का आता, आपण काय करणार आहे, आपण कसं स्टोअर करणार एक्झाम्पलसाठी स्टुडंट राहील. ठीक आहे. स्टुडंटचं नेम राहील फक्त, स्टुडंट नेम राहील. आणि त्याच्या असोसिएटेड काय करणार स्टोअर मी समजा मार्क्स. ठीक. म्हणजे कोणत्या स्टुडंटला किती मार्क्स होते. ठीक आहे. मग कसं स्टोअर करणार बघा आता, हे नवीन याच्यात घेतो मला लागलं असतं.
डिक्शनरी. डिक्शनरी कशी करणार बघा, माय डिक्शनरी. कोणते ब्रॅकेट वापरले परत? कर्ली ब्रॅकेटचे. असं नाही लिहिता मी, असं पण लिहू शकलो असतो. काय? डिक्ट. ठीक आहे. कन्स्ट्रक्टर यूज करेल आहे. असं पण चालेल, काय प्रॉब्लेम नाही. दोन्हीने काय होते, डिक्शनरी बनून जाते. तुम्ही कर्ली ब्रॅकेट यूज करा किंवा क्लासवाला कन्स्ट्रक्टर यूज करा, काय प्रॉब्लेम आहे का? नाही. आता बघू आपण कसं स्टोअर करू शकतो. हम्म, समजा माय डिक्ट कसं स्टोअर करतात. सिंटॅक्स या डिक्शनरीचा कसं आहे. हा, हे बघा, हे डिक्शनरीचं नाव आहे. ठीक आहे. स्टुडंट. ही काय की आहे आणि ही काय व्हॅल्यू. थोडं सिमिलरिटी बघितली तर ॲरेमध्ये पण आपण असंच काहीतरी करतो बरोबर, ऍक्सेस करण्यासाठी आणि अपडेट करण्यासाठी. फक्त इथं कीचं नाव कसं ते स्ट्रिंगमध्ये. ॲरेमध्ये आपण प्रत्येक वेळेस इंडेक्स असतो बघा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. ठीक. आहे. स्ट्रिंग नसते कारण इंडेक्सने ऍक्सेस. किती 70 आता. आता आपण काय करू, मोहितला किती मार्क आहे? किती आहे? 80. ठीक आहे. त्यानंतर हर्षदाला पाहू आपण. किती मार्क आहे मॅडम सांगा तुम्हीच. चौघ्यातली. मी तर सहनच नसते गेल्या यार. तू सहन करून घेते का? ठीक आहे. माय डिक्शनरी. अजून कोणाला मार्क द्यायचे बोला. ठीक आहे चालेल. साक्षीला किती द्यायचं? -0 नसतं मॅडम. बस का? ठीक आहे, खालून टॉपर ठेवू आपण चालेल. किती दिलं मी? हा. आता बघा, निखिलला किती 70, मोहितला 80, हर्षदाला 0 आहे. ठीक आहे. आणि साक्षीने तर डायरेक्ट झेंडे काढले. ठीक आहे. हर्षदाला आपण थोडेसे डिसेंट मार्क देऊन टाकू 60. ठीक आहे, म्हणजे नाराज न होणार. झालं आता. घे. बस का आता? नाही आता बस. संपलं. किती आहे? ठीक आहे. आता हे काय आलं, मी डिक्शनरीमध्ये एलिमेंट्स पुट केले. ठीक आहे. म्हणजे काय केलं मी, डिक्शनरी काय होती आधी, एम्प्टी होती. बरोबर. डिक्शनरीची लेंथ काय आधी माय डिक्ट. आणि काय करायचं, त्याला प्रिंट पण करावं लागेल. आता बघू काय येईल. इनिशियली काय डिक्शनरी, मग लेंथ काय येईल. अरे सिंपल आहे यार. प्रोग्राम लाईन बाय लाईन एक्झिक्यूट होतोय. म्हणजे जेव्हा तो पहिल्यांदा इथं पाहतोय डिक्शनरीमध्ये काय आहे का, नाही. मग प्रिंट लेंथ काय प्रिंट करेल तो, काहीच नाही. हा, मग याच्यानंतर हे 4 झाल्यानंतर मी जर प्रिंट करायचा प्रयत्न केला तर काय लेंथ येईल, 4 येईल. बरोबर ना. काय आलं, 0. ठीक आहे. आणि आता जर मी केलं, आता काय येईल लेंथ 4 येईल. बरोबर. सेटला पण तेच मेथड यूज करशाल तुम्ही, काय लेंथ नंतर काय पास करशाल, सेट नावाचा जो व्हेरिएबल असेल तो. ठीक, तशीच लेंथ काढशाल. आलं लक्षात. आता समजा, ठीक आहे, आता समजा हर्षदाने काय केलं, पेपर रिचेकिंगला टाकलं समजा. ठीक आहे. आणि तिचे मार्क वाढले समजा काहीतरी. ठीक आहे. तिचे मार्क झाले 90. आता मला सांगा, मी जर हर्षदाचे मार्क प्रिंट करायला गेलो समजा,
मी काय करतो, मार्क्स प्रिंट करतो, हर्षदाला किती मार्क आहे. तर काय वाटतं काय होईल? 60 वाली प्रिंट होईल का 90 वाली प्रिंट होईल? हा, मार्क्स वाढून मिळाले तुम्हाला. ठीक आहे, 90 प्रिंट होईल. 60 वाली राहील का आता? म्हणजे व्हॅल्यू काय आली, ओव्हर राईट झालेली. जुनी व्हॅल्यू व्हॅल्यू पकडते का ते? नाही. आता बघा काय आहे? 90 आहे. ठीक आहे, स्कोर काय? 90 आहे. आणि टोटल इलेमेंट किती सांगा बरं डिक्शनरीमध्ये आता? वन. अं, आपण ट्राय करू मग. सॉरी. प्रिंटिंग द लेंथ. काय येतंय? काय लेंथ दिसते? 4. म्हणजे हा, म्हणजे मी शब्द काय वापरला होता बघा, मार्क्स काय आले, ओव्हर राईट झाले. ओव्हर राईट झाले बरोबर. म्हणजे एकच की दोन दोन वेळा एक्झिस्ट करते का? नाही. काय होईल, एकतर की एक्झिस्ट नसेल करीत तर ते काय होईल, इन्सर्ट होईल त्याच्यात. ठीक आहे, ऍड होऊन जाईल. आणि जर एक्झिस्ट करीत असेल, समजा इथे हर्षदाचे मार्क्स एक्झिस्ट करीत होते, 60 होते आधी. ठीक आहे, तिने रिचेकिंगला लागलं, त्याला 90 भेटले. तिने काय केलं, ती जी एक्झिस्टिंग व्हॅल्यू तिला काय केलं, मॉडीफाय केलं. हा, चेंज केलं. दोन दोन वेळा दिसतंय तुम्हाला डिक्शनरीमध्ये. मी जर डिक्शनरी प्रिंट केली समजा डायरेक्ट, आलं. आणि ब्रॅकेट कोणता आहे बघा, कर्ली ब्रॅकेट प्रिंट होताना आपण. ही व्हॅल्यू पेअर कशाने सेपरेटेड दिसतंय प्रिंटमध्ये? कोणतं आहे रे, कोलन आहे ना? हा, कोलन आहे बरोबर. येत आहे लक्षात? ठीक आहे. आता समजा हे तर आपण काय केलं, पहिले इन्सर्शन वाला केलं बघा. याने काय होतं, इन्सर्ट वर राहिलं. ठीक आहे, म्हणजे इन्सर्ट पण होतंय. आणि जर तुम्ही नंतर खाली बघितलं तर काय होतंय, मॉडीफाय पण होतंय बघा. काय दिसलं? इन्सर्शनसाठी आणि मॉडिफिकेशनसाठी सेम आहे. ठीक आहे, फक्त इंटरनली काय होतं, जेव्हा तुम्ही असं लिहिता, ठीक आहे, असं काहीतरी लिहित असाल तर सिम्पली काय होतं, ती ह्या नावाची की चेक करतं. एक्झिस्ट नसेल तर काय होईल, नवीन की इन्सर्ट करील. एक्झिस्ट करीत असेल तर जी आधीची आहे तिला मॉडीफाय करेल. ठीक आहे, एक्झिस्टिंग केला मॉडीफाय करेल. आता समजा, आता काय करू आपण हे? आपल्याला काय करायचं, रिमूव्ह करायचं एलिमेंट. ठीक आहे, म्हणजे काय, हे जे की असेल ते काय करू आपण, रिमूव्ह करू. मग काय कोणती मेथड असेल, माय डिक्शनरी डॉट रिमूव्ह. रिमूव्ह आहे का? काय क्लिअर नाही, तर डिक्शनरीच क्लिअर व्हायला पाहिजे माझं. बघू ना काय आलं. ठीक आहे, डिक्शनरी क्लिअर झाली. मग आपल्याला रिमूव्ह करायचं तर आपण कसं करणार आहे रिमूव्ह? पॉप मेथड वर्क करते का? गेट व्हॅल्यूज सेट डिफॉल्ट कॉपी फ्रॉम कीज पॉप आयटम. पाहू बरं. ठीक आहे, हर्षदाचा पेपर रिमूव्ह करून टाकू आपण हे. ठीक आहे, आणि तो साक्षीने केलेला आहे. आणि आपण काय करू, प्रिंट करू माय डिक्शनरी. आणि हे क्लिअर वाला काढून टाकतो मी. काय आलं, काय चुकलं आता, टेक्स्ट नो आर्ग्युमेंट. नाही, सिंटॅक्स चुकला आहे आपला. ती मेथड पण रिमूव्ह नाही करीत. याने काय केलं, रॅन्डमली एखादा एलिमेंट रिमूव्ह करेल बघा. मग आता थोडी येते मॅडम. ठीक आहे, निखिल मोहित हर्षदा. अरे हां, तीच रिमूव्ह झाली नाही काय? आता एक सिंपल प्रश्न विचारायला काय, हाऊ टू रिमूव्ह अन एलिमेंट, हाऊ टू रिमूव्ह एक की फ्रॉम द पायथन डिक्शनरी. कशी रिमूव्ह करता? बरोबर यार, पॉप मेथड होती. मॅडमने बरोबर सांगितलं होतं बरं का, पॉप नावाची मेथड आहे. एक मिनिट आता पाहू दे. काय पॉप recommended removes the key and returns its value. It prevents error if the key is missing. Delete.
काय डिलीट रिमूव्स द की डायरेक्टली इट रेजेस की हां रेजेस की एरर इफ द की डज नॉट एक्झिस्ट. हां आपल्याला हे वाला पाहिजे, डिलीट वाला. ठीक आहे. हां बरोबर आहे तुमचं. ठीक आहे. काय डिलेशन करायचं, काय डिलीट, नंतर काय माय डिक्शनरी, आणि नंतर काय कीचं नाव. ठीक आहे. आणि त्याचं अजून काय म्हणणं आहे एकदा, रिमूव्स द की डायरेक्टली. ठीक आहे. इट रेजेस की एरर इफ द की डज नॉट एक्झिस्ट. जसं आपण सेटमध्ये बघितलं बघा, सेटमध्ये डॉट रिमूव्ह करायला गेलं आणि ते की एक्झिस्ट नसेल करत, तर काय येतो आपल्याला, सिम्पल कोणता एरर येतो, हा की एरर येतो. ठीक आहे. आणि डिस्कार्डला येतो का तो काय, सेट डॉट डिस्कार्ड मेथड नाही आहे. तो काय करतो, एक्झिस्ट करीत असेल तर रिमूव्ह करेल, नसेल करीत तर काहीच नाही करणार. ठीक आहे. मग आपण काय करणार, काय म्हटले, मग आपण तेच यूज करणार आहे. काय करणार आपण, काय रे काय चुकलं, चौथचा माय डिक्शनरी, नंतर कीचं नाव, कोणाचा पत्ता कट करायचा मला. बघा मॅडम, दुश्मनी करू राहिले सगळे तुमच्याशी. साक्षीचा पत्ता कट करण्याच कटून जातं. हे बघ, काय रे, हा साक्षीच डिलीट केली परत इथून. ठीक आहे. बोलता बोलता आता दिसतंय का हिचं नाव, नाही. समजा आपण हे आता निखिलचा पत्ता कट करू. आता निखिल आहे का आपल्यामध्ये त्याच्यात, सॉरी सेटमध्ये, सॉरी अरे नाही याच्यात आहे का सेटमध्ये, नाही. कोणती मेथड यूज केली मी, डिलीट, कुठे डिलीट केलं, अरे प्रोग्राम रन होऊ राहिला. तू जर बघितलं प्रोग्राम लाईन बाय, त्याची मेमरी नाही काही असं डेटाबेस नाही तो. प्रोग्राम लाईन बाय लाईन एक्झिक्यूट होऊ राहिला परत स्टार्टिंग. मी जेव्हा परत रिस्टार्ट करेल, तो लाईन बाय लाईन एक्झिक्यूट होतो. येतं एक लक्षात. ठीक आहे. निखिल, मोहित, हर्षदा, साक्षी. ठीक आहे. प्रिंट केली लिंक तिथं, नंतर काय तुझे मार्क वाढून दिले तुला. ठीक आहे. नंतर काय केलं मी, तुला किती मार्क्स आहे ते प्रिंट केले सिम्पल, नंतर लिंक प्रिंट केली परत. ठीक आहे. आणि नंतर काय परत डिक्शनरीज प्रिंट आहे, काहीच नाही वेगळं. आणि इथून काय केलं मी, निखिल नावाचा जो स्टुडंट होता, तो आपल्या लिस्ट डिक्शनरीमधून काय केलं, गायब केला. आणि मग काय केलं मी, डिक्शनरी प्रिंट केली परत. आलं लक्षात. म्हणजे रिमूव्ह करायचं असेल तर कसं केलं. आता अजून एक बरं का, एखादा स्टुडंट त्या डिक्शनरीमध्ये एक्झिस्ट करतोय का नाही ते कसं चेक करणार आपण, सेटला कसं केलं होतं, कोणती मेथड वापरली होती सेटसाठी, सांग प्राची. लिहिलं ना तू, नोट्स करू ना, मग तो लक्षात तर पाहिजे. नाही तर वैष्णवी सांगेल काय, इन. ठीक आहे. मग कसं करणार मी, समजा निखिल इन माय डिक्शनरी, काय प्रिंट होईल सांगा बरं, कसं काय रे, आधीच गायब केलंय तुला मी इथून. नाही नाही, काय काय आलं, नेम एरर, माय डिक्शनरीज, काय स्पेलिंग चुकलंय का काही, आय थिंक मेथड चुकली का, इज पॉवर फॉल्स. ओके. जस्ट टेक द डिक्शनरी डायरेक्टली, इट्स लुक्स क्लीनर. तेच म्हटलं यार, प्रोग्रामचा काहीतरी कोड रनरचा, आपण रन करून पाहू. हां असं पण चालतंय बघा मला, तेच म्हटलं. सिम्पली काय केलं मी, इन वाल लावलं, बरोबर. मग आता काय आलं, फॉल्स आलं. ठीक आहे. हेच जर आपण असं केलं असतं समजा, हा, नाही, साक्षीचं लय झालं काम आता. आता काय येईल, फॉल्स. लक्ष आहे का, म्हणजे तिचं नाव लिहिलंय आपण तिचं, काय आउटपुट काय लिहायचं, सांग रे. फॉल्स, नक्की का, फॉल्सच येईल. आणि जर समजा मी हे टाकलं आता काय येईल, ट्रू येईल, बरोबर. आणि आता काय येईल सांग,
फॉल्स येईल. का बरं? हा बरोबर, काय फॉल्स आलं. आणि आता आपण हे लिहू काय म्हणतो, कार्यकर्ता नाही आली आज ही वाली. हा, हिचं काय ट्रू आलं. आलं लक्षात. नॉट इन वाली मेथड. त्याच्यानंतर काय आपले डिलेशन वाले बघा, की रिमूव्ह कशी करायची ते. मॉडिफिकेशन साठी पण सेम आहे बघा, मॉडिफिकेशन आणि इन्सर्शन साठी सेम आहे. ठीक आहे. आणि अजून काय आहे, एखादं हा जर ऍक्सेस करायचं असेल त्या कीची व्हॅल्यू, तर काय माय डिक्शनरी त्याच्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट आणि त्या कीचं नाव तुम्ही लिहिता आणि काय येतं व्हॅल्यू येऊन जातं. येतं एक लक्षात. आता एक सिंपल प्रश्न आहे मला. समजा आधी तर हर्षदाचे मार्क्स किती आहे? 90. ठीक आहे. तिने समजा हा, परत रिचेकिंगला टाकलं, समजा तिचे 10 मार्क वाढले, तर त्याच्यात काय करावं लागेल? एक्झिस्टिंग मध्ये 10 मार्क्स ऍड करायचे. एक तर सिंपल वे काय करू शकतो मी, माय डिक्शनरी, मला जी व्हॅल्यू माहिती आहे डायरेक्ट समजा मी असं लिहू शकतो 100, किंवा असं पण लिहू शकतो ना, आधीचे मार्क्स किती होते आणि नंतर जे वाढवलेले मार्क्स होते किती आहे 10, असं अशा फॉर्मॅटमध्ये लिहायचं. मग कसं लिहू शकतो मी, आणि नंतर कसं स्टोअर करणार ह्या की मध्ये ना, बरोबर. मग कसं लिहिणार बघा, मग जी एक्झिस्टिंग व्हॅल्यू आहे ती काय करेल मी ऍक्सेस करेल आणि +10 करेल. आता काय येईल सांगा बरं, काय येईल? आता या पूर्ण लाईन मध्ये काय होऊ राहील? हा, इथे हे कशाला कशामध्ये इव्हॅल्युएट होईल? याची व्हॅल्यू काय येईल? 90. आणि काय म्हणजे 10, 90 + 10. आणि ते कशात असाइन होईल परत या की मध्ये, बरोबर ना? ठीक आहे, तिला तेवढे मार्क्स भेटून जातात. आज किती झाले? 100. सेम तुम्ही काय करू शकता, मायनस पण करू शकता. आलं? मग आता काय झाले 80 झालं. आलं का लक्षात? हा वाला तुम्ही मोस्टली वापरशाल. ठीक आहे, हा जो सिंटॅक्स आहे ना तो वापरशाल. तुम्हाला जर डायनेमिकली व्हॅल्यू पाहिजे असेल एक्झिस्टिंग वाली, तिकडे आतमध्ये बसा. काय जेव झाला रे? तुला विचारलं का? डिक्शनरी आणि सेट समजलंय का तुम्हाला? हा, 5 मिनिटं. स्टार्ट करून चला. 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा. 5 मिनिटाचा break. हो. काय नाही. काय नाही. काय होतं? चल ना का अरे जास्त ज्यांचे डायरेक्ट मार्क असतात ना ते काढतात. राहणार कुरकुरे आणता बेटा. काय करत पाणी नाही काढलं काय करेल स्टडी
तुला पाच इथे पाचवी झाली. तरी इंग्रजी काय? हा हा 5 मिनिटं 10 वाजून 5 मिनिटं स्टँडर्ड यामध्ये 5 मिनिटं. चला नाही सॉरी 11 वाजून 5 मिनिटं होतं कधी अरे पाणी नाही ते ना खराब झालं लीक होत आहे ते बोलवलं असतं येणार आहे तेव्हा. आम्ही तर पाणी पाणी एकच तास एक ग्लास अकरा वाजून तुमचं 12 वाजून पाणी प्यायचं बापरे लक्ष करू आता झाले करू काय करीत राहते काय खाली मारत असं काही नाही महादर्शनाला माझा चष्मा माझा काय चष्मा नाही. बोलतो त्या मी कोणाची चौने काय ते. टेन्शन नाही. हा करून दाखव काहीतरी बोलली काय जोडायला थोडं लक्ष असेल ना काय करतो.
चला झालं. 1 मिनिटात स्टार्ट करेल. ते इंस्टाग्राम आता बंद करा, आवाज कमी करा. ठीक आहे. झालं स्टोरी बघून तुमचं? तुला तर काही बोललोच नाही मग. झालं का वैष्णवी? बॉटल दे त्याला. काय आलं ते तू बिंदच घे, काही टेन्शन नको. आकाशवाणी एकदाच होते. सेम टू यू. माझा पण बारीक नाही, तेच म्हणतोय मी. मी जर बोलायचं ठरवलं तर मी ते खालच्या फ्लॅटमध्ये आवाज घालतो. थँक्यू. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. चहा प्यायला गेले का बनवायला गेले काय माहिती आता. पाठवणार नाही मग त्यांना खाली कोणालाच. फक्त चहा पाहुणे यायला लागेल, मग प्यायला नाही लावणार. बरोबर आहे ना? काय मग आता एवढं 2-3 दिवस शिकवलं मी, काय विद्याग्रहण झाले का तुमच्यात? नावाप्रमाणे. झाला का चहा पिऊन मॅडम? मग ओके. सॉरी, इम्पॉर्टंट काम होतं तुमचं. काय? अरे त्या बाटल्या पडेल एवढं, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा तिकडे जा आतमध्ये. काय? हा, लेक्चर होतं. ते मोठं मोठं आहे ना त्या. अरे ते लीक होऊ राहिलं त्याच्यामुळे टाकीत नाही त्याच्यात. लेक्चर झालं का थोडं ओतून देत त्याच्यात, चालेल तुम्हाला? मग बाटल्यावर एक काम कर ना. चेअर होती ना ती. चेअर होती ना, काळी चेअर घ्यायची ना. अच्छा. हे बरं, चला स्टार्ट करू आपण. नाही, मी तर 5चा टायमिंग दिला होता, 3 मिनिटं एक्स्ट्रा झालेले आहे. तेच करतोय मी. तर करू का स्टार्ट मग? एक- मग आता असं रिस्पेक्ट द्यावं लागते काही जणांना. या सर या, बसा. काय म्हटलं? सर पहिल्याच दिवशी रंगात होता. रंगपंचमी आवडते का त्याला खेळायला? आता वाटतं बरं जाऊ, चल इकडे लक्ष द्या. काय आता हे शब्द?
काय आहे बिल्ट इन डेटा स्ट्रक्चर यूज टू स्टोअर कलेक्शन ऑफ आयटम्स इन अ स्पेसिफिक ऑर्डर. आणि काय अनलाईक लिस्ट टपल्स आर इम्युटेबल. म्हणजे काय चेंज होतं का? एकदम म्हणलं तर बनलं. meaning their contents cannot be changed, added, removed once they are created. Properties काय? Order, immutable आणि काय? Heterogeneous. A single tuple can store multiple data types. Example strings, integers and floats. काय? Strings, integer and floats. आणि काय लिहिलं? Hash table. या ना मॅडम. If they contain only immutable elements, tuples can be used as keys in dictionaries. कशात? डिक्शनरीमध्ये काय ॲज अ काय यूज करू शकतो आपण? कीज म्हणून यूज करू शकतो. ठीक आहे. आणि डिक्शनरीच्या कीज काय असतं सांगा बरं? युनिक असतं का नॉन युनिक असतं? युनिक असतं. कशा? तुम्ही बघितलं डुप्लिकेट की अलाउ करीत होतो का मी? आणि जरी इन्सर्ट केले तर काय होतं? जुनी व्हॅल्यू ओव्हर राईट होऊन जायची. काही नाही तेवढं हवा लागते ना. नाही लागत आम्हाला त्याचा ना कॅपॅसिटर बदलायचं. सर ज्या दिवशी म्हणता ना त्या दिवशीच गायब होऊन जात. त्यांनी जर रेकॉर्डिंग ऐकली ना पहिले मला बोलतील. चल चल. हा टपल्स काय इम्युटेबल आहे. त्या डिक्शनरीमध्ये ॲज अ कीज यूज करू शकतो आणि ऑर्डर्ड पण आहे. आणि अजून मेन काय होतं? ऑर्डर हेट्रोजेनियस म्हणजे कोणत्या टाईपचे पण एलिमेंट्स आपण स्टोअर करू शकतो. जर आता लिस्ट आणि टपल्स मध्ये काय फरक आहे? मग पहिला सगळ्यात तर फरक तर दिसला तुम्हाला काय? इम्युटेबल आणि लिस्ट काय? म्युटेबल आहे. बरोबर. आणि दुसरा एक फरक आहे बघा काय? हॅश टेबल. म्हणजे जे टपल्स आहे ते तुम्ही डिक्शनरीच्या कीज म्हणून यूज करू शकतात. ठीक आहे. तसं लिस्टच्या बाबतीत नाही करू शकत तुम्ही. तुम्हाला जर एक्झाम्पल बघायचं असेल ठीक आहे मी दाखवतो. आणि टपलचं सिंटॅक्स पण दाखवतो. डॉट पाय लावायचं राहिलं. काय आलं? काय टपल्स डॉट पाय. टपल कशाला लिहितं? टप्पल नावाचं कीवर्ड पण आहे. ठीक आहे. आणि टपल कसं लिहिलं बघा? कोणतं ब्रॅकेट यूज करेल मी? राऊंड ब्रॅकेट. ठीक आहे. हा काय झालंय? टप्पल झाला. आता टपलचं कोणतं मेथड पाहू बरं आपण. काय फक्त काउंट आणि इंडेक्स आहे. कोणती मेथड दिसते का इथं? ऍड, अपेंड नावाची, रिमूव्ह नावाची काय मेथड आहे का? नाही. फक्त काय काउंट आहे. काउंट काय करणार आहे? टपलला चेंज करणार आहे काय? आणि इंडेक्स पण काय चेंज करेल का? फक्त रीड ऑपरेशन्स करता बघितलं गेलं तर काय काउंट व्हायचे काउंट करेल सिम्पली. लागलंच तुम्ही असं लिहिलं वाला आणि लिहिलं मी काउंट. काय आउटपुट येईल याचा? बरोबर. चेक करू काय आउटपुट आलं. काउंट करू राहिला ना. कशाला काउंट करतोय तो? थ्रीला. हा बरोबर. आणि हा डुप्लिकेट एलिमेंट आहे का याच्यात? हा म्हणजे सेट सारखा आहे का? नाही. मी तर तीन 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 वेळा जर लिहिला तरी काय प्रॉब्लेम आहे का? नाही. आता काउंट काय लिहायचा? आणि जर इंडेक्स म्हटलं तर काय सांगेल तुम्हाला? हो लिस्टच्या बाबतीत गेले ना आपण इंडेक्स काय येईल? हा 3चा इंडेक्स काय आहे? काय आहे? हे बघा टप्पल एक्झॅक्टली लिस्ट नाही पण लिस्ट सारखं आहे थोडंफार. येतं एक लक्षात. म्हणून काय इंडेक्स आहे. आणि मेन फरक काय आहे? ते इम्युटेबल आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ते अपेंड, रिमूव्ह, क्लिअर अशा मेथड दिसतं का? नाही. तुम्हाला फक्त रीडवाला मेथड दिसतील. काय हे रीड करू राहिलं इंडेक्स काय आहे ते बघू राहिलं फक्त. आणि काय दुसरं काउंटवाला आहे. आणि जर मी म्हटलं याला फर्स्ट इंडेक्स पासून बघायला सुरुवात कर आणि इथं लिहिलं समजा नाही तर आता काय इंडेक्स येईल सांगा बरं? बघा बरं काय डेफिनेशन काय? व्हॅल्यू नंतर काय पॅरामीटर काय? स्टार्ट.
म्हणजे कुठून बघायला सुरुवात करेन काय सांग 2 येईल बघा, कारण का कोणता एलिमेंट सर्च मारतोय, कोणत्या इंडेक्स पासून बघायला सुरुवात करणार. 1 इंडेक्स काय 9 आहे. 9 हा 3 आहे का, हा एलिमेंट आहे का, ठीक आहे. म्हणून काय आलं इंडेक्स 3 नाही आहे. काय आलं इथपर्यंत आलं लक्षात. आता बघा मी काय म्हटलं तुम्हाला, टपल्स कॅन बी युज्ड ॲज द डिक्शनरी कीज, ठीक आहे. म्हणजे डिक्शनरीच्या कीज म्हणून यूज होतात. मग दाखवतो तुम्हाला कसं. आता हे नम्स नावाचं टपल घ्यायला ना मी, बरोबर. मी काय करतो, एक डिक्शनरी बनवतो परत, आणि काय बनवली. त्याच्यानंतर आपण काय करू, टपल्स 2 वेळा ऍड करू. कसं, माय डिक्शनरी, ठीक आहे, बरोबर. आणि हे नम्स नावाचा टपल पास केलाय मी, ठीक आहे. मी लागलं असतं असं पण लिहू शकलो असतो, काय प्रॉब्लेम आहे का, नाही. पण मी काय केलं, जो व्हेरिएबल बनवेल ना तो लिहिला मी डायरेक्ट, आणि तर मी समजायला अगेन्स्ट काहीतरी व्हॅल्यू टाकली असते, व्हॅल्यू असं लिहिलं असतं काहीतरी, रॅन्डम लिहिलं समजा काहीतरी. आणि परत काय करतो मी, ही लाईन कॉपी करतो. आणि आता जर मी डिक्शनरी प्रिंट केली, समजा डिक्शनरीची लेंथ प्रिंट केली, तर काय येईल लेंथ सांग बरं. काय येईल लेंथ किती आहे डिक्शनरीची. बरं ठीक आहे, परत एकदा बघ काय, इफ दे कंटेन एनी इम्युटेबल एलिमेंट्स, ठीक आहे, टपल्स कॅन बी युज्ड ॲज कीज, बरोबर. म्हणजे टपलचा यूज कसा, ॲज अ काय यूज करू शकतो आपण, की. आणि डिक्शनरीमध्ये की काय असते सांगा बरं, युनिक असते का नॉन युनिक असते. मग किती, भले इथं 2 वेळा इन्सर्ट दिसतंय, पण स्टोअर किती करेल असेल डिक्शनरीने, 1 टाइम. नाही नाही थांबा, नाही वरचा वेगळा आउटपुट येतो, काही नको, काय आलं 1 आलं लक्षात. एकाच वेळेस काउंट केलेलं आहे त्यांनी. आणि याचा अर्थ म्हणणं काय माहिती का, टपल्स कॅन बी, बघा, इफ दे कंटेन ओनली इम्युटेबल एलिमेंट्स. इथं जर बघितलं तर हे काय 3 9 3 एकदम सिम्पल सिम्पल आहे. या 3 मध्ये तुम्ही काय वेगळं ऍड करू शकता का, असं नॉर्मली जसं लिस्टला करतो बघा, एमटी लिस्ट आहे, तुम्ही काय करू शकता, अंडरस्कोर लिस्ट डॉट काय होऊ शकता, अपेंड. आता लिस्टमध्ये कोणते एलिमेंट आले सांगा बरं, किती एलिमेंट झाले टोटल, 1 झाले, बरोबर. म्हणजे काय लिस्ट चेंज होते. पण इथं काय प्लेन नंबर आहे, यांच्या काय मेथड असते का नंबर्सवाल्यांना, की अपेंड ते, नाही. तुम्ही एकतर काय करायचं, डायरेक्ट स्वतः नंबर घेता तो आणि असं लिहितं, बरोबर. असं काय मेथड यूज करताय का, 4 डॉट अपेंड काही नाही. म्हणजे काय नंबर्स पण काय प्रकारे इम्युटेबल आहे, बरोबर. मग याचं म्हणणं काय, इफ दे कंटेन ओनली इम्युटेबल एलिमेंट्स, टपल्स मध्ये काय इम्युटेबल एलिमेंट आहे, ठीक आहे. जर लिस्ट टाकली असती मी समजायच्यात, फक्त बघ बरं का, टपल मध्ये काय करतो मी, आता मला सांगा टपल मध्ये इम्युटेबल एलिमेंट आलाय का, म्युटेबल एलिमेंट, सॉरी म्युटेबल एलिमेंट आहे का नाही आता टपल मध्ये, आहे. कोणता आहे तो, पहिला वाला आहे. ही काय लिस्ट आहे, चेंज होऊ शकते. मग हे बघा, आता जर मी, आणि जर मी आता लिंक प्रिंट केली तर काय, काय चुकलं, टपल ॲज अ डिक्शनरी, हां ओके. हे बघा काय, कॅनॉट यूज, तुमच्यासाठी वरती घेतो लागलं असतं, काय वाचा, कॅनॉट यूज टपल ॲज डिक्शनरी की अनहॅशेबल टाईप. म्हणजे काय, लिस्ट प्रत्येक वेळेस चेंज होतात, त्याच्यामुळे तो की म्हणून यूज करता येतंय का. आणि एररचं नाव काय, टाईप एरर आहे. म्हणजे जेव्हा टपलमध्ये एखादा म्युटेबल एलिमेंट आला तर डिक्शनरी ते यूज नाही करत, ठीक आहे, ॲज अ की म्हणून यूज नाही करत, ठीक आहे. जर मी हे काढून टाकलं परत, तर डिक्शनरी काय करेल याला, परत की म्हणून यूज करू शकते. येतंय का बघा आता, दिसतं 2 वेळा जरी मी काय केलं टाकला तरी त्यांनी किती वेळा कन्सिडर केलं, 1 वेळा, हां आलं. मी याचा अर्थ समजला का तुम्हाला, इफ दे कंटेन एनी
सॉरी, इफ दे कंटेन ओनली इम्युटेबल. ठीक आहे, येते का लक्षात निखिल? काय सांगू? तर ते आपण जर दोन वेळा आपण सेम वापरू सर प्रिंट करायला घेतलं किती किती आहे तर ते त्याला वर राईट करून एकाच आउटपुट हो. पण या लाईनचं मिनिंग काय इथं जर मी दाखवू राहिलोय, इफ दे कंटेन ओनली इम्युटेबल एलिमेंट्स, एवढी. जर आपण टपल मध्ये जर म्युटेबल एलिमेंट जर इन्सर्ट केले सर तर ते की की म्हणून यूज करू मी जर लिस्ट ऐवजी सेट टाकला तर, काय लिस्ट आहे सेट टाकला तर काय वाटतं रतिराज? म्युटेबल थांब ना, त्याला विचारतोय. लिस्ट सेट हा, तर ते की म्हणून यूज करता येईल का? साक्षी, मी जर डिक्शनरी टाकली तर टपल मध्ये डिक्शनरी टाकली तर, म्हणजे इथं जो टपल बनवेल ना मी, इथं हत्ती टाकेल, याच्याऐवजी मी एखादी डिक्शनरी टाकली, डिक्शनरी लिहिली समजा, तर ती ऍज अ की म्हणून यूज केलं जाईल का हा नाम? काय वाटतं प्राची? हो का नाही? जोरात बोल थोडस. ठीक आहे, प्रणाली काय वाटतं? मगाशी तू काय म्हटली, माझा पण आवाज जास्त आहे, मग तू आता आवाज का बरं कमी नाही करा? सांग. होईल? कसं काय होईल? डिक्शनरी मध्ये तुम्ही एलिमेंट ऍड करू राहिले बघा ना. डिक्शनरी मध्ये पहिले एक एलिमेंट होता, त्यानंतर काय करू शकता, परत दुसरा टाकू शकता की जर वेगळी असेल तर, परत तिसरा टाकू शकता. जर तुम्ही त्याच्यात एलिमेंट्स रिमूव्ह करू शकता किंवा इन्सर्ट करू शकता किंवा मॉडिफाय करू शकता, म्हणजे तो इम्युटेबल राहिला का? नाही, तो म्युटेबल आहे. बरोबर ना? तुझी मान वेगळे बोलत होती ना, तोंड वेगळं बोलत होतं काहीतरी. म्युटेबल मध्ये आपण नाही, नंतर सवय पडलं, बरोबर समजून जाईल. म्हणजे काय, आता बघा, रन केलं तर काय होते? टपल ॲज अ डिक्स की कॅनॉट बी यूज, असं काय ते टाईप एरर. ठीक आहे, जर परत नंबर आणि बघा सेट पण टाकतो मी, लागलं असतं एमटी सेट घेतो. सेट आलं, लिस्ट टाकली तरी तेच येणार आहे, भले ती लिस्ट एमटी असो. आपल्याला टपलमध्ये काय पाहिजे? एकदम सिम्पल काहीतरी पाहिजे. आलं, मी तुझं नाव जरी टाकलं असतं परत एखादं. ठीक आहे. आता ही की म्हणून यूज करू शकतो का आपण? वाचा काय? मल्टिपल डेट, फक्त ते काय पाहिजे? इम्युटेबल पाहिजे ते. आहे, हे नॉर्मल डेटा टाईप्स आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तसं मी 9.9 टाकलं समजा, किंवा 9.8, आता काय वाटतं? होईल यूज, बरोबर? येतं एक लक्षात? हेट्रोजिनियस, इम्युटेबल, आणि जर ते टपलमध्ये एखादा फक्त इम्युटेबल एलिमेंट्स असतील तरच ती डिक्शनरीची की म्हणून यूज करू शकतो, नाही तर करू शकतो का आपण? नाही करू शकत. हे फरक लक्षात आला असं. आणि काय ऑर्डर्ड आहे हे बघा. हो बरं, आता काय टपल्स ऑर्डर्ड, इम्युटेबल, अलाउ डुप्लिकेट व्हॅल्यू, हे पण बघितलं मी, किती 3 वेळा टाकला होता. आलं इथं आता हेट्रोजिनियस, अनलाईक लिस्ट टपल्स कॅनॉट बी मॉडिफाईड आफ्टर क्रिएशन. कारण बघितलं तुम्ही, टपल्स मेथड पण नाही येते काही, अपेंड, रिमूव्ह, काही मेथड येत नाही, फक्त इंडेक्स आणि काउंट वाली मेथड येते. बरोबर. आणि हा अनपॅकिंग बघा, काय टपल कशामध्ये पॅक करू राहिलो आपण हे? काय राऊंड ब्रॅकेट्स मध्ये. जर मला टपल मधले एलिमेंट एक्सट्रॅक्ट करायचे, ठीक आहे, कसं? आता समजा का टपल आहे, मी याला खाली टाकतो, आणि आता बघा मी टप्पल कसं घेतो सांगतो. स्टुडंट आपण एक काम करतो, कंट्री डिटेल्स घेऊ आपण. पहिले काय समजा मी काय लिहितो, कंट्रीचं नाव लिहितो. ठीक आहे, त्याच्यानंतर समजा त्याची कॅपिटल लिहिली मी, बरोबर ना? ओके.
आणि समजा त्याच्यानंतर काय लिहिली आता, पॉप्युलेशन लिहिली समजा काहीतरी, स्ट्रिंग मध्ये लिहितो मी 1.3 बिलियन. ठीक आहे. पहिल्या नंबरला काय टाकेल मी, कंट्रीचं नाव. दुसऱ्या नंबरला काय आहे, त्याचे कॅपिटल आहे. आणि तिसऱ्या नंबरला काय आहे, पॉप्युलेशन आहे. ठीक आहे. मग मला जर याची व्हॅल्यू पाहिजे असेल तर मी एक तर काय करू शकतो, व्हॅल्यू कशा करू शकतो, काढू शकतो बघा. व्हॅल्यू कशा काढेल मी, पहिल्या नंबरला काय कंट्री नेम आहे, बरोबर ना. मग व्हेरिएबलचं नाव काय, कंट्री नेम, बरोबर. 2 नंबरला काय आहे, कॅपिटल, कॅपिटल सिटी असं लिहिल मग. आणि नंतर काय, पॉप्युलेशन, पॉप्युलेशन काउंट. आणि इक्वल टू काय करेल मी, कंट्री डिटेल्स. आता बघा दिसतंय काय केलं मी, ज्या ऑर्डरमध्ये मी टपलमध्ये एलिमेंट्स टाकले त्याच ऑर्डरमध्ये काय केलं मी, ते एक्स्ट्रॅक्ट केले. पहिल्या नंबरला काय कंट्री नेम आहे, दुसऱ्या नंबरला काय कॅपिटल सिटी, तिसऱ्या नंबरला काय पॉप्युलेशन काउंट आहे. ठीक आहे. तुम्ही ह्या व्हेरिएबलला काही नाव द्या, काही प्रॉब्लेम नाही. पण फक्त सांगा जे इथं नाव देशाल, ठीक आहे. हा जर इथं असेल, ठीक आहे, तर याच्यात कोणता एलिमेंट येईल सांगा बरं, हा वाला येईल. इथं याच्यात कोणता येईल, नवीन दिल्ली. ठीक आहे. आणि नंतर काय पॉप्युलेशन काउंट. आलं लक्षात. हेच जर मी इथं आता समजा इथं हे काढून घेतो आणि इथं 1.3 बिलियन टाकतो, आणि इथं आता मी टाकलं, काय वाटतं कंट्री नेम मध्ये कोणती व्हॅल्यू येईल, इंडिया. कॅपिटल सिटी मध्ये काय व्हॅल्यू येईल, 1.3 बिलियन. आता इथं मी व्हेरिएबलचं नाव जरी कॅपिटल सिटी देईल, पण माझी ऑर्डर काय आली, चुकलेली लॉजिकली पाहायला गेलं. आणि पॉप्युलेशन काउंट कोणती काय येईल, न्यू दिल्ली. उलट व्हायला म्हणजे ऍक्च्युअली काय आलं, आपण लॉजिकल मिस्टेक केली काय, व्हेरिएबलचं नाव दिले, ठीक आहे. पण आपल्याला काय एक्सपेक्टेड होतं, कॅपिटल सिटीमध्ये न्यू दिल्ली यायला पाहिजे होतं, पण काय राहिलं, पॉप्युलेशन काउंट होतं. मग जेव्हा तुम्ही नंबर्स सॉरी जे एलिमेंट्स असतात टपलचे, ते जेव्हा अनपॅक करताय तेव्हा सिक्वेन्स काय करते, मॅटर करते का नाही मॅटर करते सांगा बरं, मॅटर करते, बरोबर. मग एवढं लक्षात ठेवा. तुम्ही जर उलटा पार्ट लिहिलं ते घेणार आहे का, नाही घेणार. टपल्सचा यूज केस लक्षात आला. पॅकिंग अनपॅकिंग, पॅकिंग तर काय आपण सिम्पल ब्रॅकेट यूज करतो, ठीक आहे, राऊंड ब्रॅकेट. आणि अनपॅकिंगच्या वेळेस काय करतो, सिक्वेन्स तीच यूज करतो आपण. काउंट इंडेक्स मेथड पण बघितले, हे पण बघितलं, ठीक आहे, नंबर्स इंडेक्स. ओके. डिफरन्स काय, म्युटेबल इम्युटेबल. लिस्ट काय यूज करते, स्क्वेअर ब्रॅकेट यूज करते. आणि टपल्स काय यूज करतात, राऊंड ब्रॅकेट यूज करतो. लिस्टमध्ये जास्त मेथड आहे, तुम्ही बघितलं तर. टपलमध्ये काय मोजून 2 मेथड दिसलं तुम्हाला, ठीक आहे, काउंटवाली आणि इंडेक्सवाली. लिस्टमध्ये जास्त मेथड आहे, सॉर्ट आणि भरपूर सारे. लिस्ट काय स्लोवर आहे बघा, आणि टपल काय फास्टर आहे. म्हणजे तो टपलची यूज कशी करशाल तुम्ही सांगा बरं. मग टपल आणि लिस्ट दोन्ही जर सिक्वेन्समध्ये स्टोअर करताय, तर मग यूज कधी करशाल तुम्ही. एखादी व्हॅल्यू आपल्याला चेंज नाही करायची राहील. हा बरोबर, तेव्हा टपल यूज करशाल, ठीक आहे, स्टोअर करायचं. तुम्हाला माहिती आहे एकदा टाकली तर चेंज नाही होणार. जसं की तुम्ही कॉलेजच्या डिटेल्स समजा, तुम्ही कॉलेजच्या डिटेल तुम्ही काय तसं हा प्रोग्रामॅटिकल म्हणून तुम्ही एकदा व्हॅल्यूज लोड केला त्या टपलमध्ये टाकल्या, बाय मिस्टेक तुम्ही काय करू शकत नाही, त्याला मॉडीफाय नाही करू शकत. ठीक आहे. लिस्टला काय करू शकता तुम्ही, तसं मॉडीफाय करू शकता. हा सेट पण झाला आपलं बरं, डू नॉट अलाउ डुप्लिकेट्स अँड अनऑर्डर सेट बघा. म्युटेबल पण आहे, नंबर्स, रिमूव्ह एलिमेंट्स, सेट मेथड्स, ऍड, रिमूव्ह, डिस्कार्ड. रिमूव्ह आणि डिस्कार्ड मधला पण डिफरन्स सांगितला मी तुम्हाला, बरोबर. पॉप मेथड रिमूव्ह रँडम आयटम, ठीक आहे. क्लिअर, क्लिअर काय करतं, क्लिअर करून टाकतं, संपला विषय. हे युनियन वाली मेथड दाखवली, इंटरसेक्शन पण दाखवलं, डिफरन्स पण दाखवलं मी, ठीक. डिक्शनरीज पण दाखवलं. कीज युनिक असते का नॉन युनिक असतात, युनिक असतात. डुप्लिकेट स्किल अलाउ करतं, सॉरी कीज अलाउड करतं का, नाही करत. सेटमध्ये पण काय सेम आहे, डुप्लिकेट एलिमेंट्स अलाउ करतं का, नाही करत. बरं सांगा मला, मी एक सिम्पल घेतो एक्झाम्पल. आता पाहू आपण. आणि आता काय करू, माय सेट डॉट ऍड, टपल ऍड करू आपण समजा 1 2 3. हे टपल ऍड केलंय का, टपल ऍड करेल का, हो सर. कुठे आहे, नो आहे. टपल नाही अजून, ब्रॅकेटच देईल नव्हतं त्याला. अरे
जाऊ. आणि परत मी जर टपल ऍड केला याच्यात आणि प्रिंट केलं समजा मी माय सेटला, तर काय प्रिंट होईल? किती वेळा प्रिंट होईल? एक टपल प्रिंट होईल का 2 टपल प्रिंट होईल? एकच झालं, कारण का टपल मध्ये नाही. हा, जेव्हा टपल मध्ये नाही, इम्युटेबल टपल मध्ये, सॉरी, टपल मध्ये काय म्युटेबल एलिमेंट्स नसतात, तेव्हा ते काय म्हणतात डिक्शनरीच्या कीज म्हणून यूज करतात. तसंच सेटला पण अप्लाय नाही होऊ शकत का मग? बरोबर आहे का नाही? याच्यात कोणती म्युटेबल आहे का? म्युटेबल एलिमेंट आहे का टपल मध्ये? नाहीये. म्हणून काय केलं त्यांनी, या टपलला आणि या टपलला काय केलं, सेम कन्सिडर केलं. पण हे जर मी याला लिस्टमध्ये कन्वर्ट केलं ना, काय वाटतं, सेम कन्सिडर करेल का डिफरंट कन्सिडर करेल? तो डायरेक्ट इन्सर्टच नाही करीत. दिसतंय का? टाईप एरर, कॅनॉट यूज लिस्ट ॲज सेट एलिमेंट. म्हणजे काय, इन्सर्शन होतच नाही. जसा डिक्शनरीला इश्यू होतोय तसं कशाला येतोय, सेटला येतोय. आलं लक्षात? स्टुडंट एज, ठीक आहे, म्युटेबल ऑर्डर्ड, डिक्शनरी ऑर्डर्ड आहे वाटतं, ठीक आहे, पायथन मध्ये. कीज मस्ट बी युनिक, ठीक आहे, कीज युनिक आहे. फास्ट डेटा ऍक्सेस, फास्ट डेटा ऍक्सेस याचा अर्थ काय? हम्म म्हणजे काय, नॉर्मल काय फरक आहे डेटा ऍक्सेस मध्ये? लिस्टमध्ये पण ऍक्सेस करू शकतो ना आपण, सर्च मारायचं फक्त. आणि डिक्शनरी मध्ये पण, मग फास्ट कसं काय? लई इम्प्लिमेंटेशन नाही मागते, पण तुम्हाला जेवढं माहिती असेल तेवढं सांगा. निकिता, तुला माहिती आहे का, जेव्हा आपण एखाद्या ॲरेमध्ये एलिमेंट स्टोअर करतो नॉर्मली, ठीक आहे, आता मी सगळ्यात तुमचे नाव ठेवले जात, ठीक, समजा याचं नाव सगळ्यात पहिले आणि समजा त्याचं नाव एकदम लास्टला आहे त्या लिस्टमध्ये. आणि मी तुला म्हटलं की त्या लिस्टमध्ये नाही का तो एलिमेंट सर्च, याचं नाव आहे ना, सर्च मार. तुम्ही काय करसाल, स्टार्ट पासून सुरुवात करसाल बघायला, आणि नंतर काय एंड पर्यंत जासेल. ॲरेची लेंथ काय, एन आहे समजा, त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी काय आली सर्च करण्याची, ऑफ एन. म्हणजे काय, मॅक्स टू मॅक्स काय कितीपर्यंत सर्च मारेल, जेवढी ॲरेची लेंथ आहे तिथपर्यंत सर्च मारेल. जर पहिल्याच वेळेस भेटला तर त्याला काय समजून घेशाल तुम्ही की खूप कमी टाइम लागला. पण वर्स्ट केसमध्ये काय होऊ शकतं की पूर्णचं पूर्ण ॲरे स्कॅन करावं लागेल, ठीक आहे, त्याला काय म्हणतात टाइम कॉम्प्लेक्सिटी, ऑफ एन, ठीक आहे, वर्स्ट केस टाइम कॉम्प्लेक्सिटी. आणि डिक्शनरीची टाइम कॉम्प्लेक्सिटी काय असते माहिती आहे का? पायथन मध्ये काय बघू बरं आपण, ओ ऑफ वन म्हणजे काय, कॉन्स्टंट टाइम मध्ये. हे बघा, टाइम कॉम्प्लेक्सिटीचं नोटेशन दाखवतो. एक ऑफ एन असते, ठीक आहे, म्हणजे काय मॅक्स टू मॅक्स जेवढी लेंथ आहे ना तेवढा टाइम लागेल. आणि काय ऑफ वन म्हणजे काय, कॉन्स्टंट टाइम. म्हणजे कोणाचं नाव सर्च मारायला लावा, सांगा मी डिक्शनरीमध्ये जर व्हॅल्यू टाकल्या, मी जर म्हटलं की तुझं नाव आहे का नाही ते चेक करायचं आहे मला, तर लगेच मिळून जाईल, ठीक आहे. मी जर म्हटलं याचं नाव आहे का नाही, लगेच सांगून देईल मला, ठीक आहे. त्याला काय म्हणतात, कॉन्स्टंट स्पेस टाइम, सॉरी, कॉन्स्टंट स्पेस टाइम कॉम्प्लेक्सिटी. कम्प्लीट हो राहिले टाइम कॉम्प्लेक्सिटी ऑफ ॲक्सेसिंग द की और एलिमेंट इन द पायथन डिक्शनरी. काय आहे? ओ ऑफ वन म्हणजे काय, कॉन्स्टंट टाइम. कोणताही एलिमेंट सर्च मारावा लागला, जर समजा पहिल्या एलिमेंटला जर 2 सेकंद लागत असेल आणि तिसऱ्या एलिमेंटला पण किती सेकंद लागतील, मग 2च सेकंद लागतील. चेंज होणार आहे का टाइम? नाही. अजून काय, ॲव्हरेज केस कॉन्स्टंट टाइम, ओके. हां, अजून एक बघा, पायथन मध्ये थोडं वेगळं आहे. ॲव्हरेज केसमध्ये म्हणजे काय, नॉर्मली किती टाइम कॉम्प्लेक्सिटी त्याची, ऑफ वन. आणि वर्स्ट केसमध्ये किती, म्हणजे जेवढे एलिमेंट्स असतील ते सगळे बघावं लागते, ठीक आहे का नाही? कारण का, जर खूप सारे एलिमेंट तुम्ही त्याच्यात टाकले, खूप सारे, मग काय होतं, त्याचं हॅशचं कोलिजन होतं. हे तुम्हाला लक्षात नसेल पण एवढं फक्त लाईन लक्षात ठेवा, काय हॅश कोलिजन्स. भरपूर सारे एलिमेंट टाकले तर काय होऊ शकतं, हॅश कोलिजन. त्याच्यामुळे काय होईल, तो जो एलिमेंट आहे सर्च मारायला टाइम लागू शकतो. ॲव्हरेज काय टाइम कॉम्प्लेक्सिटी काय, ऑफ वन. आणि वर्स्ट केसमध्ये काय, ऑफ एन, ठीक आहे. म्हणून द फास्ट डेटा ॲक्सेस.
हा बघा ऍडिंग काय दिसलं, अपडेटिंग बघा, त्याच्यानंतर रिमूव्हिंग काय, डिलीट स्टुडंट सिटी हे बघितलं आपण. व्हॅल्यूज आणि कीजने बघितलं ना. गेट, हा अजून एक बघा, हे गेटवाल्या मेथडने पण ऍक्सेस होत आहे, हे बघितले का आपण? नाही. आपण एक कशाच्या मदतीने ऍक्सेस केलं सांगा बरं. आपण डिक्शनरीमध्ये व्हॅल्यू कशी ऍक्सेस केली होती? अशी काहीतरी केली होती बरोबर ना, बरोबर, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. मी असं पण करू शकतो, काय गेट, आणि नंतर याचं कीचं नाव टाकू शकतो. प्रोग्राम चाललाय म्हणजे त्याला व्हॅल्यू भेटेल, एवढं लक्षात ठेव, ठीक आहे. पण जर समजा मी याला कमेंट करतो आणि इथं वेगळं काहीतरी नाव टाकतो, निकिता नसं टाकेल आपण याच्यात, बरोबर ना. आता काय आलं, की एरर, कारण निकिताचं नाव आहे का त्याच्यात, नाहीये. सिम्पल मेथड यूज केली. हेच जर मी खालची मेथड यूज केली असते ना, काय इश्यू दिसतोय का तुम्हाला? काय एरर दिसते का? बस याचं आउटपुट बघायचं ना तुम्हाला कुठे. दिसलं का? काय आलंय? नन. म्हणजे जर त्याला भेटलं नाही तर तो काय रिटर्न करतो? व्हॅल्यू नन. आणि गेट काय सेफ आहे, काही एरर थ्रो करतोय का तो? असलं तर ठीक आहे, नसलं तर काय रिटर्न करेल तो? नन रिटर्न करेल. ठीक आहे. आता ही मेथड बघू आपण, व्हॅल्यूज आणि आयटम्स, ठीक आहे. आपण एक डिक्शनरी म्हणू. हा स्पेलिंग सांगतो. एक ठीक आहे. हे काय लिहिलं सांगता का मला? इंडिया, दिल्ली, ठीक आहे, दिल्ली, फ्रान्स, पॅरिस, अमेरिका, वॉशिंग्टन. कॅपिटल्स आहे, तुम्हाला माहिती नाही शॉर्ट, बरोबर. कंट्री आणि कॅपिटल्स आलेले आहे. आता जर मी सिम्पली, मला फक्त काय पाहिजे, कीजची जर लिस्ट पाहिजे असेल मला, मला व्हॅल्यू नको आहे, मला फक्त काय पाहिजे, हे लेफ्ट साईडला जे आहे ना ते पाहिजे, काय इंडिया, फ्रान्स, अमेरिका. निखिल काय पाहिजे? इकडे लक्ष द्या, ठीक आहे. काय इंडिया, फ्रान्स, अमेरिका यांची लिस्ट पाहिजे, तर मी काय करेल, कसं करेल बघा, प्रिंट, काय करेल, माय डिक्शनरी, आणि पाहू बरं. हा, काय करेल, कीज, आणि जर प्रिंट केला तर काय आले का, डिक्शनरी कीज काय आलं, इंडिया, फ्रान्स, अमेरिका. ज्याला दिसत नसेल तर दिसतंय, इंडिया, फ्रान्स, अमेरिका. म्हणजे काय आलं, फक्त कीजची यादी आली. आणि जर मला व्हॅल्यूज पाहिजे असते तर, ठीक आहे, फक्त व्हॅल्यूज पाहिजे, काय आलं, आले का व्हॅल्यू फक्त. आता लेफ्ट साइड वाले कीज आले का व्हॅल्यू मध्ये? काय प्रिंट होईल, कीज प्रिंट होईल का व्हॅल्यूज प्रिंट होईल व्हॅल्यूज मध्ये? आणि वरती कीज प्रिंट होईल, इंडिया, फ्रान्स, अमेरिका, आणि नंतर साईडला काय, दिल्ली, पॅरिस, वॉशिंग्टन. आलं लक्षात? आणि हे काय रिटर्न करते, लिस्ट रिटर्न करते एक बघायला. कारण तुम्ही जर बघितलं आता, मी डायरेक्ट इटरेट पण करू शकतो त्याच्यावर, कसं, फॉर की इन कशात, माय डिक्शनरी डॉट कीज, असं लिहू शकतो. आणि काय करेल मी, प्रिंट की, याचं काय आउटपुट आहे, कीज प्रिंट होते, इंडिया, फ्रान्स, अमेरिका. आणि हे जर व्हॅल्यूज केलं तर आलं.
दिसत नाही मला तुला. दिसतंय का मॅडम आता? काय, दिल्ली, पॅरिस, वॉशिंग्टन येते लक्षात? आणि समजा दोन्ही प्रिंट करायचं तर कसं करू शकतो मी? म्हणजे काय, मला की व्हॅल्यू पेअर दोन्ही सोबत प्रिंट करायचं आहे. डायरेक्ट एक मेथड काय, पहिले कीज मी एक्सट्रॅक्ट करीन आणि करताना की जर असेल माझ्याकडे तर व्हॅल्यू भेटू शकते ना मला. कशी, माय डिक्शनरी डॉट गेट करू शकतोय तर मग. आणि इथं काय करेन, की कॉमा, आलं का? काय असंच, अरे की ऍक्सेस करायचं, कीची व्हॅल्यू ऍक्सेस करायची ना आपल्याला. पण पण हे की नाही प्रिंट करीत आहे ना. काय प्रिंट करू राहिलं बघ ना, इंडिया शेजारी काय प्रिंट झालेलं आहे? दिल्ली काय व्हॅल्यू का की आहे? की प्रिंट झाली आणि की वरून मला व्हॅल्यू भेटते, बरोबर? की व्हॅल्यू येते का लक्षात? नाही, तिला विचार थांब. झालं का प्रोसेस? नाही समजत आहे. कुठं नाही समजत आहे एक्झॅक्टली? याचं आउटपुट काय आहे समजा? कीज ना, फक्त कीज प्रिंट हो राहिला. मला व्हॅल्यू पण पाहिजे ना यार. व्हॅल्यू प्रिंट होते का शेजारी? नाही. आणि एखादी व्हॅल्यू जर प्रिंट करायची असेल तर आपण कसं करतो? जी डिक्शनरी असेल, बरोबर, ही माय डिक्शनरी, एक तर तू असं करू शकते, बरोबर ना, कीचं नाव टाकू शकते. किंवा ही डॉट गेथर पण सांगितले ते बघ मी तुला, बरोबर. म्हणजे जेव्हा मी ही की पास करू तेव्हा मला त्याची व्हॅल्यू भेटेल, बरोबर. मी की प्रिंट केली पण त्या शेजारी त्याची व्हॅल्यू प्रिंट करेल का अजून? इथं फक्त काय प्रिंट करेल की, ते कीच्या करस्पॉन्डिंग काय व्हॅल्यू होती प्रिंट करेल का मी? इंडियाची कॅपिटल दिल्ली असं प्रिंट झालं होतं का? नाही, मला ती दिल्लीची व्हॅल्यू पण पाहिजे ना, काय आहे त्याची, मग त्याच्यासाठी लिहिले मी. तर आपण सिम्पली जर प्रिंट माय डिक्ट केलं तर सांगतो ना थांब ना ते पण. काय केलं की, हे बघ, चला प्रिंट असं करू शकते, नाही तर काय डॉट की असं पण करू शकतो तू. जो सिम्पल सिंटॅक्स असतो तो यूज केस त्याचा, ठीक आहे. हा एरर थ्रो करतो का काय? नाही, असलं तर ठीक आहे, नसलं तर काय तरी चालून जातं, ठीक. नन रिटर्न करतो आहे ना, बरोबर. आलं. आता इथं काय केलं मी, कीज एक्सट्रॅक्ट केला आणि त्या कीजवरून काय केलं मी, हे बघ, त्या कीजवरून काय केलं, व्हॅल्यू ऍक्सेस केली. पण मला जर दोन्ही सोबत पाहिजे असेल, म्हणजे काय, की आणि व्हॅल्यू दोन्ही सोबत पाहिजे असेल, तर मी अजून एक काम करू शकतो कदाचित, ओव्हर ट्राय करून. इन काय, माय डिक्शनरी डॉट ओव्हर ट्राय करून आणि प्रिंट काय करू. हा, आलं का आता निखिल? तुझे म्हणत होता ना डायरेक्ट डिक्शनरी लूप लावायचा, तो तसा नाही लावत, ठीक आहे. त्याला काय, एक डॉट आयटम्स नावाची मेथड आहे आणि ते काय रिटर्न करतं माहिती आहे? टप्पल रिटर्न करते. काय, टप्पल रिटर्न करतं. आणि टप्पलची अनपॅकिंग अशीच करतो ना आपण, बरोबर. एवढं लक्षात ठेवा. म्हणून काय केलं, की आणि व्हॅल्यू, आणि की मध्ये मी याचं व्हेरिएबलचं नाव काय देऊ शकतो मी, समजा मी लिहिलं कंट्री आणि याचं लिहिलं मी कॅपिटल. कॅपिटल एक कीवर्ड आहे काय? नाही, कंट्री आणि काय लिहिलं, कॅपिटल. आणि हे एक्सट्रॅक्ट करण्यासाठी कोणती मेथड वापरलेली आहे मी? डॉट आयटम्स नावाची मेथड वापरलेली. येतं एक लक्षात? डॉट कीज, डॉट व्हॅल्यूज. डॉट कीज काय रिटर्न करतं, फक्त कीज रिटर्न करतं. डॉट व्हॅल्यूज काय रिटर्न करतं, व्हॅल्यूज. आणि डॉट माय डिक्स डॉट आयटम्स काय रिटर्न करते, की आणि व्हॅल्यू. ते कशामध्ये स्टोअर असतात? अरे हा डिक्शनरी मध्ये आहे, पण एक मिनिट आहे, सॉरी, टपल नाही वाटतं बरं का, लिस्ट आहे. नाही, ही जी मेथड आहे ना, आपल्याला एक एक आयटम रिटर्न करू राहिले बघा, असं कंट्री आणि कॅपिटल, याचा टाईप टप्पल नाही ऍक्च्युली, लिस्ट आहे वाटतं. बघू बरं आपण एकदा. 1 आणि 2 घेतला मी समजा, आणि मी असं केलं समजा, व्हॅरिएबल 1 आणि व्हॅरिएबल 2. आता बघू बरं काय व्हॅल्यू होते.
काय व्हॅल्यू येईल? आता काय? ओके, हे बघा, हा म्हणजे जसं टप्पल पण आपण अनपॅक करतो ना, तसं काय हो राहिलं इथं, लिस्ट पण काय होती, अनपॅक होती. समजा मी तर 3000 टाकलं आणि 4000 टाकलं आणि 5000 टाकलं आणि समजा इथं व्हेरिएबल 3 घेतला आणि मी जर व्हेरिएबल 3 पण प्रिंट करायचं घेतलं, तर काय प्रिंट होईल वाटतं? 3000 प्रिंट होईल का उरलेली लिस्ट प्रिंट होईल 3000 पासून? काय? व्हॅल्यू टू मेनी व्हॅल्यूज टू अनपॅक, एक्सपेक्टेड 3 गॉट 5. एकतर मी काय करू शकतो, त्याचं काउंट मॅच करू शकतो, बरोबर ना? कदाचित काय प्रॉब्लेम आला का? नाही. ठीक आहे. म्हणजे काय, जेव्हा तुम्ही लिस्टमधून एलिमेंट अनपॅक करता, तर पूर्णचं पूर्ण अनपॅक करावं लागतं तुम्हाला. दिसतंय, मी पूर्णचे पूर्ण अनपॅक केले, तेव्हाच त्याने मला काय केलं, प्रोग्राम चालू केला. मी 3च अनपॅक केलं तर काय, व्हॅल्यू 5 आहे आणि अनपॅक किती करू फक्त मी? 3. ठीक आहे, तर मग काय आलं, टू मेनी व्हॅल्यूज टू अनपॅक. एक तर सगळ्यात सगळे अनपॅक करा, नाही तर अनपॅक करूच नका, असं म्हणून. ठीक आहे. म्हणून जेव्हा इथं बघा तुम्ही ही डॉट आयटम्स, ठीक आहे, जो एक एक आयटम रिटर्न करू राहिला, त्याचा टाईप काय आहे बघा इथं, हा रिटर्न टाईप आहे काय, डिक्ट आयटम्स. आणि काय हे, हा, पण तो कोणता ब्रॅकेट आहे, स्क्वेअर आहे का राऊंड ब्रॅकेट आहे इथं? म्हणजे काय ते लिस्ट आहे, लिस्टच आहे एक प्रकारे. ठीक आहे. आणि लिस्टमध्ये बघा दोनच आहे फक्त. ठीक आहे. एक तर की आणि व्हॅल्यू, म्हणून काय केलं मी डायरेक्ट अनपॅक करून घेतले त्याचं. एवढं लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगाल असं काही नाही. ठीक आहे. एखादं राहू शकते किंवा नाही राहू शकत, तुम्ही स्वतः ट्राय करा आणि बघा. ठीक आहे. हे पण मी पहिल्यांदा बघू राहिलो, मला लक्षात नव्हते. काय कंट्री कॅपिटल आलं लक्षात आहे, डॉट आयटम्स मेथड आले आता. हे पॉप आणि अपडेट तुम्ही बघून घ्या, ते एवढं काही नाही याच्यात. यूज प्रोफाइल्स, जेसन. आता जर तुम्ही इथं म्हणता डिक्शनरी, काय म्हणता पायथनमध्ये आपण डिक्शनरी यूज करतो, ऍक्च्युअल डेटाबेसमध्ये आपण डिक्शनरी यूज करत असेल का? एक्झॅक्टली हे जो प्रोग्राम लिहिला आहे डिक्शनरी, ते यूज करतो का डेटाबेसमध्ये? म्हणजे फॉर एक्झाम्पल, जेव्हा तुम्ही इंस्टाग्रामचं लॉग इन करता, तुम्ही युजर नेम टाकता, 2 जणांचं युजर नेम सेम असतं का? नाही. काय असतं? युनिक असतं. आणि त्या युजर नेमच्या अगेन्स्ट काय असते समजा, का सगळी इन्फॉर्मेशन असते, बरोबर ना? किती फॉलोअर्स आहे, किती फॉलोइंग, किती पोस्ट टाकेले, काय नेम टाकेल त्यांनी, काय बायोमध्ये काय टाकेले, ठीक आहे, ऑडिओ काय टाकेले, सगळं त्याच्या अगेन्स्ट राहत असेल, बरोबर? डेटाबेसमध्ये ऍक्च्युली ही जसं डिक्शनरी यूज करतो तसं नाही राहत. ठीक आहे. डेटाबेसमध्ये पण सेम कन्सेप्टचा यूज करायचा. काय कन्सेप्ट सेम राहतो? काय एखादी जर आपल्याला युनिक्सली स्टोअर करायचं असेल, तर त्याला आतमध्ये ते काहीतरी इंटरनल हॅशिंग करतात. ठीक आहे. आणि काहीतरी LSM का बी ट्रीज वापरतात ते. ठीक आहे. काहीतरी असतं त्याचं. हे पण कन्सेप्ट सेम आहे. काय तिथं पण युनिक एलिमेंट लागतं काही काही, बरोबर? ईमेल असेल किंवा जो ईमेल असेल किंवा युजर नेम असतो बघा, ते युनिक राहतं तसं. आणि डिक्शनरीमध्ये पण काय करू शकतो आपण, काही कीज युनिक ठेवू शकतो. ठीक आहे. मला जर वाटलं की जे स्टुडंटचं नाव ठेवायचे, समजा इथे ईमेल नाही ठेवायचे, काय ईमेल आहे बघा, आता समजा मी तर टाकला, असं काहीतरी ईमेल टाकला मी, आणि मी जेव्हा लॉग इन करतोय, त्या लॉग इनच्या अगेन्स्ट पण परत काय आहे, समजा मी काहीतरी ॲरे स्टोअर करायला असं, समजा 1 2 3 पासवर्ड स्टोअर असू शकतो, ॲरे असू शकतो, कसला ॲरे असू शकतो म्हणजे कसला पण असू शकतो तो, स्ट्रिंगचा ॲरे असू शकतो. ठीक आहे. एखादी डिक्शनरी असू शकते, एखादं सेट पण स्टोअर करायला असेल मी, काय सांगता येतं, भरपूर सारे इन्फॉर्मेशन असते, बरोबर? पण की काय राहणार आहे, युनिक राहणार आहे. मी जर परत आता बघा फक्त आता हे काढून टाकतो मी, इथं इंडिया लिहिलं आणि परत जसं होतं तसं लिहिलं मी, आणि परत इथे इंडिया लिहिलं मी डिक्लेअर करतानाच. मी इथं लिहिलं समजा मुंबई. आता काय वाटतं, इंडियाच्या अगेन्स्ट काय व्हॅल्यू प्रिंट होईल डिक्शनरी जर मी, हां चेक करायचं का? लूप चालूच आहे ना आपलं, बघा काय आलं, इंडिया मुंबई, अमेरिका वॉशिंग्टन. म्हणजे काय, जेव्हा तुम्ही डिक्लेअर करताय ना, तेव्हा पण काय पहिलीची व्हॅल्यू येईल सांगा पहिली. ठीक आहे.
इंडियाला काय केलं त्यांनी, दिल्ली असाइन केलं. नंतर त्यांनी परत बघितलं यार इथं सेम की आहे, मग काय केलं, ओव्हर राईट केलं त्यांनी. म्हणजे आता नवीन व्हॅल्यू कोणती पकडली, मुंबई. म्हणजे काय, जी सिक्वेन्स मध्ये नंतर व्हॅल्यू येईल तीच पकडली जाईल, आधी वाली पकडेल का ती नाही. आलं लक्षात. कीज मस्ट बी युनिक, ऑर्डर, फास्ट रेट ऍक्सेस. ठीक आहे, न्यू स्टुडंट बघा, कोर्स पायथॉन. ठीक आहे, XYZ काय काय चालतं. हे बघा, डिक्शनरीमध्ये पण डिक्शनरी दिसतंय का, नेस्टेड डिक्शनरी. काय डिक्शनरीची काय की काय आहे, नंबर आहे, स्ट्रिंग आहे का नाही, नंबर आहे. आणि त्या नंबरचा अगेन्स्ट काय बघा, बरोबर ना. हा समजा तुमचा रोल नंबर असेल 101, आणि नंतर काय नेम, बरोबर. नेम काय राहुल आहे समजा, एज 22. ठीक आहे, नेम अमित, एज 24. प्रोफाईलसाठी बघा जेसन डेटा आणि ते जेसन डेटा तुम्ही जेव्हा बघशाल तेव्हा डेटाबेस लाईक स्ट्रक्चर बघा, डेटाबेस लाईक स्ट्रक्चर्स. येथे प्रोडक्ट डिटेल्स, समजा का ते प्रोडक्टची आयडी असते काहीतरी, तुम्ही बघितलं असेल बघा, ABCD असे काहीतरी नंबरचं कॉम्बिनेशन, नंबरचं आणि याचं डिजिटचं. ठीक आहे, त्याचसाठी ती ती युनिक असते. झालं. हे होतं आपलं टपल्स, सेट्स आणि डिक्शनरीज. याच्यात काय डाऊट आहे का, नाही आहे ना. आता आपण फक्त फंक्शनचं इंट्रोडक्शन बघू. मला माहिती ओव्हरलोड झाले तुम्ही, म्हणून मी उद्या परत घेणार आहे, फक्त दाखवायचं आहे मला फंक्शन कसं लिहिणार ते. हॅलो बस, आणि तर काय लिहिल मी, प्रिंट हॅलो. आणि हे फंक्शन कसं कॉल करणार मी, हॅलो, सॉरी हेल झालं ते. काय चुकतंय, काय प्रिंट झालं नाही, तर समजा मी नेम पास केला असतं, असं लिहितो मी नुसतं. आणि मी तर समजा ट्रम्प पास केला असतं तर काय पट झालं असतं, हॅलो ट्रम्प, बरोबर. मी तर समजा मोदी टाकलं तर काय येईल, बरोबर. पॅरामीटर आहे. मी जरी तर हिचं नाव घेतलं, कोण आहे आता, काय मेलोनी. अरे मोदीला राग येईल नको. ठीक आहे. ठीक आहे, निकिता नावले फेमस झाला होता, आठवत आहे का, माहिती आहे ना. नाही का, जाऊ दे मग, बरं आहे, माहिती नाही, सदमा लागला असता. काय बोलते ना ते जोरात बोल, ठीक आहे, कानात नको बोलू. ती दिसते ना, ते बोलायला सुरुवात करणार होती. हा, आता काय लिहिलं सांगा बरं आउटपुट. ठीक आहे, काय नाही घेते मी, थांबतोय. मग काय, तर ते एक वेळा टपल ओपन करा. काय करायचंय तुला? काय हे करू दे यार, त्याला टॉप करायचं होतं. एक मिनिट. सेट. इथं नाही यार, ते ऍक्च्युली याच्यात आहे. नाही रे, याच्यात पण नाही, हा, ह्याच्यात होतं वाटतं. हा, तर आपण टपल मध्ये ते वरती व्हॅल्यू असेल टाकली केली तर म्हणजे आणि आपण ऍड करतोय ते टाकू शकतो ना, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे असं म्हणतो ते डायरेक्ट. तर इम्युटेबल आहे ना तर. अरे म्हणूनच तर प्रोग्राम रन करतो तेव्हा एरर येतोय बघ ना. नाही, आता काय आलं, युनिक स्टोअर झाला. तू म्हणतोय ना स्टार्टिंगलाच का पण नाही टाकलं, हा, नंतर चालू टाकू शकतो ना बघ, असं असं पण करू शकतो आय थिंक. गप्पा नंतर मारते का साक्षी वैष्णवी, थांबा थोड्या वेळ.
ठीक आहे. काय आउटपुट आलं असंच ना रे, बरोबर ना? हा असं पण चालतं, सगळंच चालतं. काय एक्सप्लेन व्हॉट इज मशीन विचारू त्याला आपण. काहीच नाही, जाऊ दे, डोक्यावरून जातो तुमच्या. तो दाखवायला लागला तो. हे बघ, दाखव तू, पण टॉप पण करावं लागतं ना. मशीन दाखवतंय. अजून कोणाचं नाव प्रिंट करायचं का? निखिल, स्नॅपचॅट आहे ना? नाही, कॉन्टॅक्ट, सॉरी, हां, सॉरी 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 सॉरी. मला वाटलं दिसतं मला, पण मला चष्मा लावा लागेल है ना मॅडम? तुमचा चष्मा घेऊन तेच वापरतो मी. बरं, याच्यात काय समजलं नाही असं? हे बघा, जेव्हा जायचं असतं ना, तेव्हा ते सगळ्यांना हो म्हणताय. काही समजलं बरे, मी त्याच्यासमोर काही लिहिलं ना, मी जरी काय म्हणते एकदम क्वांटम मेकॅनिक्स जरी टॉपिक शिकवला ना, ते एकदम एकदम छोटे छोटे असतात, त्याच्यात तुम्ही म्हणशाल समजलंय मला जायच्या वेळेस. असं आहे तुमचं. नाही जाऊन देणार, काय करशील? नाही, मी नाही जाऊन देत. एक तास घ्या. तो थांबणार आहे, तर माहिती आहे का तुला? मी पण काम करतो, आपण जा. काय आम्ही दोघं जण काम. त्यांना ना फिरायला जायचं तर हा, काल तूच फिरून आले ना काल. आम्ही निसर्ग गेलो होतो, तिचे मम्मी पप्पा आले होते. ती पीडीएफ जी टाकेल आहे ना, त्यात आहे बघा. मी ग्रुपमध्ये नाहीच आहे ना, म्हणून तुमच्या मेंबरला दिले होते मी, त्यांचं काम होतं. येईन ना म्हणतोय मी यांचं. काय तुमचं समजलं का टॉपिक? तुला समजलं का रे? तू प्रशांतच ना रे? सर आता कुठे हे फोटो टाकेल सरांना तिला नका ते जाते, तिला खूप त्रास होतो. असं माझं चष्मा तिथे लागलं होतं. सर निघाल्यासाठी बोलाय बाकीचे आंबे खाऊन आले सकाळी.
लेक्चर पाहता खाल्लं तरी मला काही प्रॉब्लेम नाही फक्त असं त्यांचं लक्ष अरे सोडलाय मी तुम्हाला यार काय तुमचं सांगतोय सिरियस